नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर. समोर बघा काय प्रश्न आहे. प्राध्यापक नीरज हातेकर, डॉक्टर नीरज हातेकर यांचं निलंबन मुंबई विद्यापीठानं रद्द केलं पाहिजे का, असा माझा थेट प्रश्न आहे. गेले 4 दिवस डॉक्टर नीरज हातेकर यांच्या निलंबनाबाबत सर्वत्र चर्चा चालू आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आज आंदोलन तीव्र झालेलं आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र झालेलं आहे. पोलीस बोलवावे लागलेले आहेत. देशातले अनेक विद्वान, राम गुहा यांच्यासारखे इतिहासकार सुद्धा ही मागणी करतायत की डॉक्टर नीरज हातेकर यांचं निलंबन रद्द झालं पाहिजे. मग विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत राजन वेळुकर, हे ते का ऐकत नाहीत? राजन वेळुकरांनी नीरज हातेकरांना निलंबन त्यांचं का केलं आहे, या सगळ्या प्रश्नांचा मी वेध घेणार आहे. आणि मला जायचं आहे मुंबई विद्यापीठाच्या घसरत्या दर्जाकडे सुद्धा. याचं कारण असं की या निमित्ताने या दर्जाकडे बोट दाखवण्यात आलेलं आहे. नीरज हातेकरांनी जी पत्रकार परिषद घेतली तिच्यामध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातल्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवला होता, म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली असं सांगितलं जात होतं. त्यामुळे हे झालं आहे का? आणि हा घसरता दर्जा जर सावरायचा असेल तर राज्यपालांनी हस्तक्षेप केला पाहिजे का, हे मला विचारायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी प्राध्यापक किंवा डॉक्टर नीरज हातेकर यांची ओळख सर्वांना करून देतो. महाराष्ट्रामध्ये त्यांचा परिचय आहेच. अनेक वेळा ते IBN लोकमतवर तज्ज्ञ म्हणून आलेले आहे आर्थिक विषयातले. पण त्यांना पुन्हा एकदा त्यांची ओळख करून देतो. विद्यार्थी प्रिय असे हे प्राध्यापक आहेत. आज दिवसभर आपण त्यांचं जे ओळख आहे ती बघितलेली आहे. आणि केम्ब्रिज विद्यापीठाचे ते फेलोसुद्धा आहेत. 50हून अधिक शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. एकूण त्यांची कारकीर्द पाहिली तर डॉक्टर नीरज हातेकर यांच्यासारखा प्राध्यापक या विद्यापीठात असणं हे विद्यापीठाचं भूषण आहे. मग अशाच माणसाला निलंबित का व्हावं लागलं, हा खरा प्रश्न आहे. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत स्वतः डॉक्टर नीरज हातेकर. ते आज पहिल्यांदाच TV स्टुडिओतून या चर्चेला तोंड फोडणार आहेत. माझ्यासोबत आहेत विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू प्राध्यापक AD सावंत. त्यांचा अनुभव आहे या विद्यापीठाच्या कारभाराचा. माझ्यासोबत आहेत मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या संचालक प्राध्यापक ऋतू दिवाण. आणि माझ्यासोबत आहेत दस्तूरखुद्द विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर सुद्धा. राजन वेळुकर सुद्धा या प्रश्नांची थेट उत्तर द्यायला पहिल्यांदाच IBN लोकमतवर आलेले आहेत. आणि माझ्यासोबत आहेत युवासेनाचे प्रवक्ते अभिजित अडसूळ सुद्धा. पण मी चर्चेला सुरुवात करणार आहे डॉक्टर नीरज हातेकर यांच्यापासून. आणि मला सर्व पाहुण्यांना चर्चा करायची आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही सगळे विचारवंत आहात. आपण शांतपणे चर्चा करूया. वादावादी राजकीय पक्षांप्रमाणे न करता प्रत्येक मुद्द्याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न करूया. डॉक्टर नीरज हातेकर, 4 दिवस ही चर्चा चालली आहे की तुमचं निलंबन अन्यायकारक आहे म्हणून विद्यार्थी आंदोलनाला उतरले आहेत. काय तुमची बाजू आहे? काय निलंबनाबद्दल तुम्ही मांडणार आहात? आमची एक संघटना आहे ज्याचं नाव आहे जॉईंट ॲक्शन कमिटी फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ एज्युकेशन इन हायर एज्युकेशन इन महाराष्ट्र. या संघटनेच्या माध्यमातून गेली 3 वर्ष आम्ही वेगवेगळे मुद्दे विद्यापीठाच्या पातळीवर, महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षणाच्या पातळीवर लावून धरलेले आहेत. त्या मुद्द्यांची नोंद घेतली गेलेली आहे. या मुद्द्यांमध्ये आम्ही वारंवार आमच्या बरेच मुद्द्यांमध्ये विद्यापीठाचा वारंवार पाठपुरावा केलेला आहे. उदाहरण द्यायचं तर बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये जे कॉप्शन रॉंगली झाले होते PG टीचर्स म्हणून, त्याच्याबाबत आम्ही विद्यापीठाला लिहिलं. माझ्याकडे इथे पत्र आहेत सगळे विद्यापीठाला पाठवलेली. आम्हाला काही उत्तरं मिळाली नाहीत. तेव्हा आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने आम्हाला काहीतरी माहिती कुलगुरूंना, चान्सलरना द्यायला सांगितली. ती माहिती त्यांनी योग्य दिली नाही. आम्ही पुन्हा ॲफिडेव्हिट केलेलं आहे. अशा अनेक तऱ्हेचे इश्यूज आमच्याकडे आहेत. आम्ही त्यातल्या बऱ्याच इश्यूंवर वारंवार कुलगुरूंकडे पाठपुरावा केला, विद्यापीठाकडे पाठपुरावा केला. आम्हाला त्यातनं काय फार मिळालं नाही. पण आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स 12 डिसेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार परिषदेत आमच्या संघटनेद्वारे घेतली. त्या संघटनेद्वारे 16 मुद्दे मांडले आणि त्यातनं विद्यापीठाचं शैक्षणिक जो दर्जा ढासळतो आहे, ह्या ढासळत्या दर्जाला जबाबदार धरून विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांचा राजीनामा राज्यपालांनी मागावा अशी मागणी आम्ही केली. याच्यानंतर 4 जानेवारी आता मला एक पत्र मिळालं. त्यात मला असं सस्पेन्शन ऑर्डर असं पत्र मिळालं. आणि आपण जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेची जी चुकीची माहिती आपण प्रसारमाध्यमांना दिली त्याची गंभीर नोंद आमच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेली आहे असं ते पत्र आहे. आणि म्हणून मी कुलगुरू राजन वेळुकर 14/7 हे जे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचं कलम आहे ज्याद्वारे आमच्या डिसिप्लिनरी अपॉइंटिंग अथॉरिटीज आहेत त्यावरून नैतिक अधःपतन, नंतर आमच्या आचारसंहितेचा भंग
आणि त्याचबरोबर शिक्षकाला न साजेशी वागणूक हे 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 आरोप लावून निलंबित करतो आहोत असं मला कुठलीही माझी बाजू ऐकून न घेता पत्र देण्यात आलं. आता तुमची बाजू ऐकून न घेता काहीच नाही. माझं म्हणणं असं आहे इथे की ही जी ऑर्डर आहे ही एकतर बेकायदेशीर आहे. कारण मॅनेजमेंट काउन्सिलचं माझ्याकडे जे विद्यापीठाचा कोड ऑफ कंडक्ट आहे त्या विद्यापीठाचं कोड ऑफ कंडक्ट स्पष्ट आहे. त्यामध्ये मी कुठेही त्या कोड ऑफ कंडक्टचा भंग केला नाही. इनफॅक्ट त्यातलं जे 7 नंबरचं कलम आहे, अ टीचर शॅल हॅव फ्रीडम ऑफ थॉट अँड एक्सप्रेशन, ही शॅल नॉट मिसयूज द फॅसिलिटीज अँड द फॉर्म्स ऑफ द युनिव्हर्सिटी, हे माझ्याकडे कोड ऑफ कंडक्ट स्पष्ट आहे. नंतर विद्यापीठाची एक सस्पेंड करायची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेखाली एक विशिष्ट फॉर्ममध्ये हे पत्र द्यायला लागतं. तो फॉर्म पण माझ्याकडे आहे. तो फॉर्म हा आहे, अपेंडिक्स ए मध्ये फॉर्म दिलेला आहे. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट काउन्सिलच्या ह्या ठराविक रिझोल्युशनप्रमाणे आम्ही तुम्हाला सस्पेंड करतो आहोत असं पत्र द्यायला लागतं. त्या रेझोल्युशनचे डिटेल्स द्यायला लागतात. माझ्या मते मॅनेजमेंट काउन्सिल तसं कुठलंही रेझोल्युशन मला सस्पेंड करण्याचं झालेलं नाही, स्ट्रिक्ट डिसिप्लिनरी ॲक्शन करण्याचं झालेलं आहे. आणि त्यालासुद्धा माझ्या सस्पेन्शनच्या ऑर्डरचा इनफॅक्ट काही मॅनेजमेंट काउन्सिलच्या सदस्यांनीच त्याचा निषेध करणारं पत्र काढलेलं आहे. त्यामुळे मॅनेजमेंट काउन्सिल पत्र आहे, हे बुक 2चं पत्र आहे. तर अशा तऱ्हेचं कुठल्याही तऱ्हेचं माझं सस्पेन्शन हे एकमताने मॅनेजमेंट काउन्सिलने केलेलं रेझोल्युशननुसार झालेलं नाही आहे. आणि आमच्याकडे जर आमच्या विद्यापीठाच्या कायद्याप्रमाणे एखाद्या शिक्षकाचं चौकशीशिवाय सस्पेन्शन कधी करता येतं तर त्याला काढून टाकण्यासाठी पुरेसा पुरावा तुमच्याकडे असेल तर करता येतं. मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रेसमध्ये गेलो, कुठल्याही प्रकारचं कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन केलं नाही. हे काढून टाकण्यापुढचं कारण विद्यापीठातनं कसं होऊ शकतं हे मला माहीत नाही. माझं नैतिक अधःपतन कसं झालेलं आहे मला माहीत नाही. म्हणून हे इल्लिगल प्रॉम्स आहे. डॉक्टर आतेकर, आपण ही सगळी उत्तरं डॉक्टर वेळूकरांकडून घेऊया. डॉक्टर वेळूकर, तुम्ही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहात. अत्यंत गंभीर आक्षेप, तुमच्या विद्यापीठातले एक विद्यार्थीप्रिय आणि ज्यांना केम्ब्रिजची फेलोशिप आहे, ज्यांनी 50 शोधनिबंध लिहिलेले आहेत असे प्राध्यापक इथे तुमच्याविषयी आक्षेप घेत आहेत. त्यांचं निलंबन बेकायदेशीर आणि मनमानी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय उत्तर आहे याला? नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण मला संधी दिली की जनसामान्यांपर्यंत खरी गोष्ट काय आहे आणि सत्यता काय आहे हे जायला पाहिजे. त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद. मी तुम्हाला पहिलेच असं सांगू इच्छितो की कोणतंही नियमाचं उल्लंघन विद्यापीठाकडनं झालेलं आहे असं नाही. आता ज्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्यात की माननीय कुलगुरूंनी त्यांच्या विशेषाधिकारामध्ये प्राध्यापक नीरज हाटेकर यांना निलंबित केलेलं आहे. ही अत्यंत चुकीची माहिती जनसामान्यांपर्यंत त्यांनी पसरवलेली आहे. 14(7) म्हणजे सेक्शन 14 subsection 7 of Maharashtra Universities Act is emergency power which has not been used in this case, which is a misleading information to the people. 14(7) खाली त्यांचं निलंबन झालेलं नाही आहे. त्यांचं निलंबन सेक्शन 14(9) खाली झालंय, सेक्शन 9 खाली झालेलं आहे. हा कायदा काय म्हणतो? या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे, दी व्हाईस चान्सलर शॅल बी दी अपॉइंटिंग अँड डिसिप्लिनरी अथॉरिटी फॉर टीचर्स ऑफ युनिव्हर्सिटी. हा तो कायदा आहे, हा विशेषाधिकार नाही. कायदे बदलत असतात. स्टॅच्यूट आणि कायद्यामध्ये कायदा हा मोठा असतो. हे सर्व न्यायालयाला माहिती आहे आणि ज्याला ज्याला कायदा कळतो हा कायदा विद्यापीठाच्या स्टॅच्यूटपेक्षा मोठा असतो. 1974 साली महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ॲक्ट आला. त्याच्यानंतर 1974 मध्ये त्याच्यामध्ये बदल करून घालण्यात आला. दुसरी एक गोष्ट पसरवल्या जाते ती अशी की कुलगुरूंनी याच्यावरती मुद्दाम द्वेष भावनेने ही गोष्ट केलेली आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की व्यवस्थापन परिषदेने हा विषय व्यवस्थापन परिषदेमध्ये आणला, कुलगुरूंनी आणलेला नाही. कुलगुरूंना जर द्वेषाने ॲक्शन घ्यायची असती
तर हातेकर हे गेल्या 3 वर्षांपासून कुलगुरूंच्या विरोधामध्ये वृत्तपत्रांमध्ये बोलतायत. त्यावर एकदाही कुलगुरूंनी त्यांना कोणत्याही प्रकारे समज दिली नाही किंवा त्यांच्यावरती कोणताही फ्रीडम ऑफ स्पीच खाली आक्षेप घेतला नाही. त्याच्यामुळे हा द्वेषाने कुलगुरूंनी घेतलेला निर्णय नाही. जेव्हा व्यक्ती आणि संस्था आपण जेव्हा बघतो तेव्हा संस्था ही मोठी असते आणि एखाद्या 156 वर्ष जुन्या अशा संस्थेचं जर आपण मानहानी करत असेल आणि जर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना तसं वाटत असेल, म्हणजे मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्यवस्थापन परिषदेने आम्हाला उलटा प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी? की हे नीरज हातेकरांनी आपल्यावरती 16 आरोप केलेले आहेत विद्यापीठावर, हे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि हे गंभीर स्वरूपाचे असतील आणि जर आपल्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याकडनं किंवा कोणाकडनंही चुक्या झाल्या असतील तर मात्र त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. म्हणजे विद्यापीठाच्या, म्हणजे नॅकचा रिपोर्ट चुकीचा असेल, पैसे विद्यापीठाकडनं जात असतील जे काही 16 आदेश, त्याची उलटच आमची तपासणी घेण्यासाठी त्यांनी मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी प्रत्येक सदस्याने त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक सदस्यांनी याच्यावरती आम्हालाच उलट तपासणी म्हणून प्रश्न विचारलेत. हे सगळं रेकॉर्डिंग असतं निखिलजी, आमच्याकडे प्रत्येक व्यवस्थापन परिषदेचं रेकॉर्डिंग असतं. त्याच्यामुळे आपल्याला कधी येऊन ऐकायचं असेल तर ते ऐकता येईल. डॉक्टर एक मिनिट तुम्हाला थांबतो. डॉक्टर वेळुकर एक मिनिट तुम्हाला थांबवतोय. मला इतकंच विचारायचं आहे, तुम्ही म्हणताय रेकॉर्डिंग असतं, तुमचं असं म्हणणं आहे का व्यवस्थापन परिषद म्हणजे मॅनेजमेंट काउन्सिल याच्यातल्या प्रत्येक सदस्यांनी हातेकरांचं निलंबन करा, त्यांच्यावर कारवाई करा असं म्हटलं? मी ते माझं पूर्ण होऊ द्या, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देखील देईन. याच्यात सगळ्या याचं रेकॉर्डिंग असतं. या सगळ्या याच्यावरती त्यांनी आम्हाला प्रश्न विचारल्यावर सविस्तरपणे जेव्हा आम्ही त्यांना उत्तरं दिली तेव्हा त्यांना त्याची गंभीरता लक्षात आली. आता सगळ्या सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. काही सदस्य, 1-2 सदस्यांनी त्यांच्यावरती ॲक्शन घ्यावी हे म्हटलं, पण त्यांना तुम्ही पहिले एक नोटीस द्या असं 1-2 सदस्यांनी म्हटलं. पण उर्वरित सर्व सदस्यांनी यांच्यावरती कडक कारवाई करावी, निलंबन करावं अशी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळे मागणी झाल्यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने सर्व लोक जर असं म्हणत असतील तर एकमताने ॲक्शन घ्यावी असं ठरलेलं आहे. त्याच्यातल्या मेजॉरिटी सदस्यांनी त्यांचं निलंबन व्हावं असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ही कार्यवाही केली. 19 तारखेला जेव्हा एका मोठ्या वृत्तपत्रामध्ये मुंबई विद्यापीठाने नॅकला चीट करून A ग्रेड मिळवला अशी बातमी जेव्हा आली तेव्हापासून व्यवस्थापन परिषदेपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही नीरज हातेकरांवर केलेली नव्हती. व्यवस्थापन परिषदेमध्ये हा विषय आला आणि संस्था आणि व्यक्ती या दोनमध्ये जर संस्थेला महत्त्व द्यायचं असेल तर ते संस्थेला महत्त्व हे दिलं गेलंच पाहिजे या मताचा मी आहे आणि हे माझं ठाम मत आहे. कोणत्याही प्रकारची आम्ही द्वेषाने कार्यवाही केलेली नाही असं मी मुद्दाम सर्व जनतेला सांगू इच्छितो. डॉक्टर वेळुकर मी पुन्हा हातेकरांना कडे जाणार आहे आणि त्यांना या सगळ्या मुद्द्यांना उत्तर द्यायला सांगणार आहे. पण माझ्या मनात एक सामान्य नागरिक आणि मुंबई विद्यापीठाबद्दल प्रेम असलेला माणूस म्हणून प्रश्न येतात. प्रश्न पहिला आहे, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये सदस्यांमध्ये मतदान झालं का? तुम्ही म्हणताय बहुमत हे तुमच्या बाजूला म्हणजे कारवाई करावी या बाजूला होतं. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं का? याची कुठे नोंद आहे का की कारवाई म्हणजे निलंबनच झालं पाहिजे असं म्हटलं का? आणि असा ठराव मंजूर करण्यात आलाय का? आपण विचारलेला प्रश्न बरोबर आहे की बऱ्याच व्यवस्थापन परिषदेमध्ये आणि अधिसभेमध्ये एखादा मुद्दा जेव्हा अनेक सदस्यांना पटत नाही तेव्हा ते त्याच्यावर मतदान मागत असतात. या बैठकीमध्ये कोणीही मतदान मागितलं नाही आणि मेजॉरिटीने निलंबनाची जी कार्यवाही करावी अशी मागणी केलेली आहे.
त्याच मागणीच्या अनुषंगाने ही कार्यवाही झालेली आहे. मागणी केली म्हणून कार्यवाही झाली. दुसरा प्रश्न माझा असा आहे, नंतर मी हातेकरांकडे वळणार आहे, की नैसर्गिक न्याय म्हटला जातो, नॅचरल जस्टिस, ज्याच्यावर आपण कारवाई करणार त्याला बोलवून पहिल्यांदा विचारलं जातं तुझी बाजू काय आहे. कोर्टामध्ये सुद्धा खुनाच्या आरोपीला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. नैसर्गिक न्यायाचं हे तत्व मुंबई विद्यापीठाने का पाळलं नाही? मी आता पहिले याचं उत्तर देतो आणि मग नंतर आपल्याला सांगतो की असं आहे की तुम्ही जर संपूर्ण भारतामध्ये शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये जर बघितलं तर सस्पेन्शन इज नॉट ए पनिशमेंट. सस्पेन्शन पेंडिंग एन्क्वायरी याचाच अर्थ असा असतो की ज्याच्यावरती कार्यवाही केलेली आहे त्याला संपूर्णपणे त्याचं मत मांडण्याची मुभा दिली जाते. सस्पेन्शन इज नॉट ए पनिशमेंट. ती मुभा त्यांना ती नक्कीच देण्यात येणार आहे आणि विद्यापीठ हे थर्ड पार्टी रिटायर्ड जस्टिसच्या माध्यमातून ही करणार आहे. त्याच्यामुळे विद्यापीठ याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा प्रश्न नाही. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संपूर्णपणे संधी देण्यात येईल. निखिलजी, आपल्याला माहिती आहे की अनेकदा विधानसभेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये फ्लोअरवर एखाद्या गोष्टीची एखाद्या व्यक्तीबद्दल मागणी होते तेव्हा मंत्री महोदय त्याला फ्लोअरवर सस्पेंड करतात. त्याचं कारण असं आहे, सस्पेन्शन इज नॉट ए पनिशमेंट अँड सस्पेन्शन पेंडिंग इन्क्वायरी यामध्ये त्या व्यक्तीला आपलं संपूर्ण म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे डॉक्टर वेळुकर. आणि हे डॉक्टर वेळुकर हे निवृत्त न्यायमूर्ती मार्फत करण्यात येईल असं तुम्ही सांगताय? हो, हे तुम्ही आता इथे जाहीर करतायत, आधी विद्यापीठाने जाहीर केलं नव्हतं? केलेलं आहे. आता मी पहिल्यांदाच तुमच्या समोर येतोय. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदाच हे तुम्ही इथे टीव्ही म्हणून सांगताय आमच्या IBL लोकांच्या व्यासपीठावरून की निवृत्त न्यायमूर्तीबाबत त्यांच्या मार्फत ही पुढची सगळी कारवाई करण्यात येईल. एक मिनिट थांबा, डॉक्टर हातेकर तुम्हाला काही विचारतायत. डॉक्टर हातेकर, हे जे सगळं प्रोसिजर झालं ते एक तर कायदेशीर आहे का? आणि ते जे म्हणतायत निलंबन झालं म्हणजे काही पनिशमेंट झालेलं नाही, निलंबनानंतर तुम्हाला बाजू मांडायला दिली जाईल, हे तुम्हाला मान्य आहे का? माझ्या मते हे कायदेशीर नाही. निखिलजी, एक मिनिट थांबा, डॉक्टर वेळुकर तुमच्याकडे येतो. एक मिनिट, कारण मी फक्त एक सेकंड बोलतो. जी एक सेकंड बोला. मला असं म्हणायचं आहे की मला निखिलजी जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नाला मी उत्तर देईल. लोकांनी आपल्या माध्यमातून मला प्रश्न विचारावे. ठीक आहे, मी कोणाच्याही वादामध्ये पडू इच्छित नाही. बरं ठीक आहे, मी सगळे प्रश्न माझ्या माध्यमातूनच विचारतो, तुम्ही काही काळजी करू नका. पण डॉक्टर हातेकरांची याबाबत काय बाजू आहे ते जरा आपण ऐकूया. डॉक्टर हातेकर, माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत, आचारसंहितेचा भंग आणि नैतिक अधपतन आणि शिक्षकाला न साजेशी वागणूक, माझ्यापुढे हे विद्यापीठाचं कोड ऑफ कंडक्ट आहे. या विद्यापीठाच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की एखाद्या प्राध्यापकाने एखाद्या संघटनेचा सदस्य म्हणून विद्यापीठावर जाहीर टीका करू नये. ही टीका पुराव्याशिवाय नाही. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. आमच्या संघटनेने बऱ्याच वेळा विद्यापीठाचा पाठपुरावा केलेला आहे, कोर्टात केसेस केलेल्या आहेत, तरीसुद्धा विद्यापीठाने योग्य माहिती दिलेली नाही आहे. या सगळ्याचा या एकूण विद्यापीठ व्यवस्थेवर दुष्परिणाम होतो आहे. म्हणून ही विद्यापीठ व्यवस्था जर सुधारायची असेल त्याच्यातले असलेले महत्त्वाचे प्रश्न सार्वजनिकरित्या जनतेसमोर मांडले पाहिजेत, अशी आमची भूमिका होती. त्यात कोड ऑफ कंडक्टचं कुठेही व्हायलेशन नाही आहे. आमच्या नियमाप्रमाणे सस्पेन्शन पेंडिंग एन्क्वायरी जे आहे त्यात इथे स्पष्ट लिहिलेलं आहे, ऑर्डिनरी सस्पेन्शन शॅल नॉट बी ऑर्डर्ड अनलेस ऑन द बेसिस ऑफ एव्हिडन्स अवेलेबल देर इज प्रायमा फेसी केस फॉर डिसमिसल ऑर टर्मिनेशन. तर डिसमिसल ऑर टर्मिनेशनसाठी मिसकंडक्ट, मॉरल टर्पिट्यूड वगैरे या गोष्टी इथे याच्यात तरी कुठे बसत नाही आहेत. त्यामुळे मला असा प्रश्न पडतो की ही कारवाई कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन कुठनं करण्यात आलेली आहे. आपण त्यांच्याकडून उत्तरं घेऊया. पण डॉक्टर एडी सावंत, तुम्ही विद्यापीठाचे प्रकुलगुरू होतात. आत्ता जे डॉक्टर वेळुकर सांगतायत ती प्रक्रिया, ते प्रोसिजर बरोबर आहे का? का त्यामध्ये काही तुम्हाला दोष दिसतोय का? बरोबर केलं विद्यापीठ? दोष नाही, 100% चुकीची प्रक्रिया आहे. ते इथे मी आता प्रथम बघतो हे पत्र डॉक्टर हातेकरांचं की 14(9) खाली ॲक्शन घेतलेली आहे. 14(9) काय सांगतो? व्हाईस चान्सलर इज अपॉइंटिंग अँड डिसिप्लिनरी ऑथॉरिटी. म्हणजे कसं झालं, अपॉइंटिंग ऑथॉरिटी म्हणजे काय? डायरेक्ट अपॉइंट करता येत नाही. वागळे साहेब तुम्हाला अपॉइंट करतो प्रोफेसर. देर इज अ प्रोसिजर ऑफ अपॉइंटमेंट ऑफ प्रोफेसर or any staff, lecturer. Similarly, the procedure for disciplinary action. So there is no procedure followed. So invoking 14(9) is absolutely wrong. But he has acted like a 14(7), which is an emergency power.
ह्यांनी पत्रकार परिषद घेणार, पत्रकार ते प्रेस नोट पण रिलीज केली होती. ही कुड हॅव प्रिव्हेंटेड हिम, इशूड द ऑर्डर की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका. मग त्यांनी ऐकलं नसतं तर मिसबिहेव झालं असतं. 14(7) खाली सुद्धा आता बुक 2च्या पत्रावरून असं कळतं की दे आर अपोज. ह्या सेक्शन 14(7) खाली देर इज नो क्वेश्चन ऑफ मेजॉरिटी अँड मायनॉरिटी. एक जरी सन्मान्य सदस्य म्हटला की ऍक्शन घेऊ नका म्हणजे कॉन्फ्लिक्ट झाला, अशा परिस्थितीमध्ये हा मुद्दा राज्यपालांकडे न्यायचा असतो आणि 14(7) खाली ऍक्शन घ्यायची असेल तरी सुद्धा नोटीस दिली पाहिजे आणि विदिन 30 days द पर्सन, पर्टिक्युलरली एम्प्लॉई जो असतो, म्हणजे हे एम्प्लॉई आहेत, इफ इट इज अफेक्टिंग द एम्प्लॉई तर त्यांना नोटीस देऊन तुम्ही 30 दिवसाच्या आत त्याला स्पष्टीकरण द्या आणि मग पुढची कारवाई सुरू होते. तुमचं असं म्हणणं आहे ही प्रक्रिया चुकीची आहे, 100% बेकायदेशीर आहे. येस. प्राध्यापक ऋतू दिवाण आपल्या सोबत आहेत. तर ऋतू दिवाण ह्या विद्यापीठामध्ये शिकवतात, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. प्राध्यापक दिवाण, तुमचं काय या सगळ्याबद्दल मत आहे? हे इल्लीगल आहे, कायदेशीर आहे, प्रक्रिया पुरेशी पार पडली आहे, काय मत आहे? मैं समझती हूँ ये लीगल एक सवाल है और लोकशाही का भी एक सवाल है. जो पहले तो हमारा डिपार्टमेंट जो है वो ऑटोनोमस डिपार्टमेंट है, वो तो सब हमारा अपना मैनेजमेंट बोर्ड है, अपना एकेडमिक बोर्ड है जो यूनिवर्सिटी से अलग है. तो पहले अगर करना भी है तो पहले मेमो आता है, फिर शो कॉज नोटिस आता है, फिर चार्जेस आते कुछ नहीं हुआ है. फिर इंक्वायरी आती है. मैं संचालक हूँ, ही इज द वन हु इज सस्पेंडेड. मेरे टेबल पे शनिवार को सस्पेंशन ऑर्डर आता है. अगर ये 10 दिन पहले हुआ है तो मेरे से कुछ कंसल्टेशन नहीं, कुछ इंक्वायरी, कुछ भी नहीं. एकदम आके दैट योर कॉलीग हैज बीन सस्पेंडेड, नो डिस्कशन, नो तो आपको कुछ मालूम ही नहीं था? बिल्कुल ही नहीं. अफवाहें तो इधर उधर थी पर एक्चुअली वो होएगा हमने नहीं कभी ये सोचा था. एक तो ये बात है. दूसरा, हम नॉर्मली वो कहते हैं ना कि गिल्टी टिल प्रोवन इनोसेंट, जो उल्टा है. ये तो गिल्टी एंड सस्पेंडेड विदाउट चार्जेस. सो आई थिंक ये पूरा लोकशाही का भी जो सवाल है वो भी हम सामने लाना चाहिए. डॉक्टर वेळुकर, पूर्ण करा. हाँ, फिर एक और सवाल है कि ये मैं इंडिविजुअल की लड़ाई नहीं समझती हूँ कि वेलुकर और हाटेकर और ऐसा ये लड़ाई नहीं है. जो मेरे सामने ये जो लड़ाई है ये आई थिंक विद्या क्या सिखाती है और पढ़ाई हम लोगों को क्या सिखाती है कि निर्भय रहना, आगे आना, जो करेज है, सवाल पूछना. अगर 16 सवाल हैं तो 16 जवाब भी तो सामने आने चाहिए. जी, तो ये चर्चा आई थिंक ये इस सवालों के ऊपर इसी पर हम चर्चा करेंगे ब्रेक के बाद. पण ब्रेक पूर्वी मला डॉक्टर वेळुकर तुमच्याकडे यायचं आहे. एक तर ही डॉक्टर नीरज हातेकर विरुद्ध डॉक्टर वेळुकर अशी लढाई नाही आहे. वेळुकर, तुम्हाला माहिती आहे, जॉईंट ॲक्शन कमिटी फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ हायर एज्युकेशन इन महाराष्ट्र या संस्थेतर्फे ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. डॉक्टर वेळुकर, डॉक्टर नीरज हातेकर हे या संस्थेचे फक्त कन्व्हेनर आहेत म्हणून त्याचं त्या पत्रकावर त्यांचं नाव आहे आणि त्यांची लढाई गेली 2-3 वर्ष चाललेली आहे. त्यांनी जर विद्यापीठात असलेल्या गैरकारभाराविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला तर त्यामध्ये गैर कसं ठरतं, ते उलट विसल ब्लोअर ठरत नाहीत का? निखिलजी, आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की प्राध्यापक हाटेकर हे मुंबई विद्यापीठाचे प्रथम कर्मचारी आहेत आणि मुंबई विद्यापीठाचे ते प्रथम कर्मचारी असल्या कारणाने त्यांनी फॉर एक्झाम्पल नॅकच्या संदर्भामध्ये जे माहिती दिली तीच माहिती वृत्तपत्रामध्ये देण्याच्या पूर्वी कुलगुरू जे 3:30 नंतर सर्व लोकांना भेटतात त्यांना एकदा भेटून हे आपल्याला विचारता आलं नसतं का की सर, हे नॅकमध्ये अशा अशा पद्धतीचं आपण चुकीचं हे दिलेलं आहे. ह्या चुकीच्या माहितीच्या आधारावर जर आपल्याला A ग्रेड मिळाली असेल तर मग मात्र आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हे सोपी असतं. मला 3:30 नंतर कोणीही भेटू शकतं. सर मी तुम्हाला थांबवतोय, मला माफ करा डॉक्टर वेळुकर, मी तुम्हाला थांबवतोय. मला माहिती आहे डॉक्टर नीरज हातेकर आणि त्यांचे सहकारी 3 वर्ष लढतायत. आज नाही लढायला लागले, आज नाही पत्रकार परिषद घेतली. विद्यापीठातल्या गैरकारभार विरुद्ध ते जे काही करतायत किंवा त्यांचे सहकारी जे काही करतायत हे आम्ही सातत्याने माध्यमात दाखवत आहोत. IBN लोकमतने अनेक वेळा बातम्या दिल्या आहेत, पण तुम्ही कधी त्याला उत्तरच दिलं नाही. या मौनाचं कारण काय आहे? तुम्हाला चुकीची माहिती देण्यात येत आहे. कारण मला आशा हातेकर हे गेल्या 3.5 वर्षात एकदाही भेटायला
आलेले नाही, नंबर 1. नंबर 2, मी नॅकचं तुम्हाला फक्त उदाहरण दिलं. त्या उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हातेकर या स्टिअरिंग समितीचे स्वतः सदस्य राहिलेले होते. अनेकदा त्यांनी बैठकाच उपस्थित राहिले नाहीत. ही त्यांची जबाबदारी होत नाही का? जर ते म्हणत असतील की माझी ती जबाबदारी नाही आणि जर मी स्वतःच त्या रिपोर्टमध्ये सहभाग घेतला असेल तयार करण्यामध्ये, तर माझी जबाबदारी नाही असं ते जर म्हणत असतील तर जनतेलाच ठरवू द्या की आपण काय, आपली जबाबदारी काय आहे आणि आपण आपल्यावर जी जबाबदारी दिल्यानंतर ती पार पाडावी किंवा नाही. नंबर 2, आपण असं म्हणतोय की आपण शिक्षणक्रम बदलायला पाहिजे. नक्कीच बदलायला पाहिजे. मी तर म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणायला पाहिजे. हातेकर हे बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर झालेत. त्यांनी 7 बोर्ड ऑफ स्टडीजच्या पैकी एकच बोर्ड ऑफ स्टडीजची मीटिंग का अटेंड केली हो? ज्याच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणक्रम बदलायचे असतात, ज्याच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासक्रम बदलायचे असतात. मला तर हे हेतू पुरस्पर वाटतं. म्हणजे मी आजपर्यंत बोललो नाही, पण आता मी मुद्दाम म्हणतो आहे की 3.5 वर्ष मी हातेकरांच्या विरोधात एकही शब्द करलेला नाही. उलट हातेकर, एडी सावंत ह्या दोघांनीही माझ्या विरोधात केस केलेली आहे. मी आजपर्यंत त्यांच्याबद्दल काहीही वृत्तपत्रांमध्ये विरोधामध्ये बोललेलो नाही. पण हे जो लोक सातत्याने 3-3.5 वर्षांमध्ये माझ्या विरुद्ध बोलतायत, हा कोणचा न्याय आहे? ठीक आहे, हा आपण त्यांना उत्तर जनतेलाच मिळवूया. ठरवू द्या. डॉक्टर वेळूकर, तुम्ही महत्त्वाचे मुद्दे आणि आक्षेप घेतलेत डॉक्टर हातेकरांबद्दल. हातेकर, तुम्ही उत्तर द्या. पहिल्यांदा मी बोर्ड ऑफ स्टडीजविषयी बोलतो. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर मला एक्सपर्ट म्हणून कोऑप्ट करण्यात आलं. एक्सपर्ट ही असण्यासाठी तुम्ही एक पुस्तक लिहिलं असलं पाहिजे किंवा 3 रिसर्च पेपर असले पाहिजेत, पण ही बोर्ड ऑफ स्टडीज तुम्हाला कोऑप्ट करते. म्हणजे मला कोऑप्ट करताना या बोर्ड ऑफ स्टडीजचे जे सदस्य आहेत त्यांनी मी एक्सपर्ट ऐकण्याची खात्री करून घेतली पाहिजे. नंतर मला थोड्या दिवसांनी विद्यापीठाचं पत्र आलं की आपण एक्सपर्ट आहात ते सिद्ध करा. आपण एक्सपर्ट आहात, आपण असं तुम्हालाच पत्र लिहिलं, मलाच expert पत्र आहात आलं. ते सिद्ध हां, करा. की आपण PhDचा आपला पुरावा द्या, आपल्या आणि काय आपण पेपर लिहिले त्याचा पुरावा द्या. मी त्यांना परत पत्र लिहिलं की मी तुमच्याकडे आलो नव्हतो मला एक्सपर्ट म्हणून घ्यायला. तुम्हीच माझ्याकडे आलात. तेव्हा मला घेताना तुम्ही तुमच्या ज्या बोर्डनी तुमचे जे चेअरमन होते, इतर सदस्य होते, त्यांनी खात्री करून घेणं गरजेचं होतं की माझी ही क्वालिफिकेशन आहे की नाही. तरीसुद्धा मी त्यांना पत्र लिहिलं की या तुमच्या विद्यापीठाचाच मी कर्मचारी आहे, तुमच्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर माझा बायोडेटा उपलब्ध आहे, तो तुम्ही बघा आणि मी त्यात बसत असेल तर बघा. नंतर मला थोड्या दिवसांनी पत्र आलं की आपल्याला बोर्ड ऑफ स्टडीज ते आपण कागदपत्र पुरवले नाहीत, त्यामुळे आपण इनएलिजिबल आहात बोर्ड ऑफ स्टडीज. नंतर ही एन्क्वायरी चान्सलरकडे गेली. तिथे विद्यापीठाने ठरवलं की मी एलिजिबल आहे. म्हणजे एकतर तुम्ही मला एक्सपर्ट म्हणून बोलवता, त्याच्यानंतर तुम्ही मला सांगता की तुम्ही एक्सपर्ट असलं सिद्ध करा, त्यानंतर तुम्ही मला म्हणता की तुम्ही इनएलिजिबल आहात, मग परत म्हणता की तुम्ही एलिजिबल आहात. या प्रकरणात मी कशा आणि कुठल्या मीटिंग अटेंड करू आणि कुठल्या मनस्थितीत करू, कशासाठी करू, हे मला समजत नाही. दुसरं, नॅकच्या स्टिअरिंग कमिटीचा मी फक्त सदस्य होतो, खरं आहे, नुसता सदस्य नव्हतो, कोऑर्डिनेटर होतो. ह्या नॅकचा RAR रिपोर्ट लिहून घेण्यामध्ये सर म्हणाले मी काही मीटिंग्सना उपस्थित नव्हतो, ते खरं नाही. हा जो रिपोर्ट आहे हा प्रामुख्याने माझ्या कोऑर्डिनेशनमुळे लिहिला गेलेला आहे आणि हे सगळे मान्य करतात विद्यापीठामध्ये. मी बरंच काम त्यामध्ये केलेलं आहे. तो रिपोर्ट लिहिताना मला वारंवार दिसत होतं की बऱ्याच गोष्टी आपण करणं आवश्यक आहे. त्या बऱ्याच गोष्टी करताना BCD डायरेक्टरांशी मी वारंवार बोललो की सर हे TAQ फॉर एक्झाम्पल आहे, यासाठी आपण एक प्रणाली बनवली पाहिजे, हे आपण वारंवार व्यवस्थितपणे राबवलं पाहिजे, इतरही अनेक गोष्टी आपण करून घेतल्या पाहिजेत. पण नॅक झाल्यानंतर या गोष्टी करून घेतल्या गेल्या नाहीत आणि म्हणून मला हे बोलायला लागलं. कारण नॅकचा रिपोर्ट मला पूर्ण माहिती आहे, कारण मीच तो बऱ्याच प्रमाणात तो लिहिण्यात माझा सहभाग आहे. मी आता एक ब्रेक घेणार आहे डॉक्टर वेळूकर आणि तुमच्याकडे येतो. तुम्ही या प्रश्नाची उत्तरं द्या आणि मला पुढची चर्चा जे 16 मुद्दे उपस्थित केले आहेत डॉक्टर हातेकर त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी जॉईंट ॲक्शन कमिटीनी, त्यावर चर्चा करायची आहे. कारण आम्हाला मुंबई विद्यापीठामध्ये जे काय घडतं आहे त्याविषयी खरोखरच खंत वाटते आणि मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरला आहे असं डॉक्टर अरुण टिकेकरांसारखे तज्ज्ञ जेव्हा म्हणतात, टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहितात, तेव्हा खरोखरच चिंतेची बाब असते. म्हणून मला या 16 मुद्द्यांची चर्चा करायची आहे. आज चर्चा वाढली तरी हरकत नाही, पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. प्राध्यापक नीरज हातेकर यांचं निलंबन मुंबई विद्यापीठानं रद्द केलं पाहिजे का? बघा पडद्यावर. नाही म्हणतायत 56% लोक, 44% लोक होय म्हणतायत. डॉक्टर नीरज हातेकरांचं निलंबन हा वादाचा मुद्दा कसा झालाय ते आपण पाहिलं. मी पुन्हा जाणार आहे डॉक्टर राजन वेळूकरांकडे. डॉक्टर वेळूकर,
नीरज हातेकर काय म्हणाले ते तुम्ही ऐकलत, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की त्यांच्या अपॉइंटमेंट बाबत सुद्धा कसा घोळ घालण्यात आला, कोऑप्ट करण्याबाबत आणि नॅक बाबतही त्यांनी सांगितलेलं आहे. दोन्ही मुद्द्यांची उत्तर द्या. नमस्कार. आता नॅकबद्दल मी पहिलेच सांगितलं की प्राध्यापक नीरज हाटेकर हे त्या कमिटीचे सदस्य होते, कोऑर्डिनेटर होते आणि मी सांगितलं ते नीरज हाटेकरांनी मान्य केलेलं आहे की ते होते. आता जर नीरज हातेकरांनीच हा अहवाल तयार केला असेल, अहवाल कसा तयार होतो? तो कुलगुरू तयार करत नसतात. अहवाल तयार करण्याची प्रक्रिया ही प्रत्येक विभागाकडनं नॅकने आखून दिलेले जे क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियावर प्रत्येक विद्यापीठाने आणि विभागाने काय काय काम केलेलं आहे मागील 5 वर्षामध्ये याची माहिती प्रत्येक विद्यापीठाच्या विभागाकडनं घेण्यात येते. ती माहिती घेतल्यानंतर काय होतं? त्या माहितीचं संकलन केलं जातं. ते संकलन केल्यानंतर काय जातं? ते तपासलं जातं आणि ते तपासण्याची जबाबदारी कोणाची असते? तर त्या विभाग प्रमुखाची आणि त्या स्टिअरिंग कमिटीची आणि त्या कोऑर्डिनेटरची असते. हातेकरांनी तर खूप काम केलं असं त्यांनी याच्यात सांगितलेलंच आहे. मी डिनाय करणार नाही, कारण त्यांनी खरोखरच त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. आता त्यांनीच काम केलेलं आहे, त्यांना तपासता नाही आलं. ते कुलगुरूंना म्हणतात की नॅकचा रिपोर्ट कुलगुरूंनी तपासायला पाहिजे. कुलगुरू प्रत्येक विभागामध्ये जाऊन रेमेडियल क्लासेस आणि हे घेत नाही. आणि त्यांनी जो एक आरोप केलेला आहे, मी निखिलजी मुद्दाम सांगू इच्छितो की या नॅक पियर टीममध्ये 11 सदस्यांची टीम असते. 4 ते 5 दिवस ते तुम्ही जो अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल व्हॅलिडेट करायला येतात. व्हॅलिडेट करायला येतात म्हणजे तुम्ही म्हटलं की इथे एक 40 चौरस फुटाची इमारत आहे, तर ते बघायला येणार की 40 चौरस फुटाची इमारत आहे किंवा नाही. तुम्ही जर लिहिलं की तुम्ही एवढे पुस्तकं पब्लिश केलेले आहे, ते बघणार की तुम्ही पब्लिश केलेले आहे किंवा नाही. हे संपूर्ण बघितल्यानंतर ते तुम्हाला व्हॅलिडेट करून तुम्हाला दर्जा देतात. आता हे 11 मध्ये 4 फॉर्मर व्हाईस चान्सलर्स होते आणि एमिनंट सायंटिस्ट, एमिनंट प्रोफेसर्स आणि डीन या समितीमध्ये असतात. आता या सगळ्या 11 सदस्यांनी त्यांना काहीच अक्कल नाही आणि त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही असं आपल्याला म्हणता येईल का हो? हे तज्ञ नाही. डॉक्टर वेळुकर तो मुद्दा नाहीये. डॉक्टर वेळुकर तो मुद्दा नाही आहे. ऐका डॉक्टर वेळुकर, मला एक सेकंद मला 2 मिनिटं तुम्ही या उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलू द्या, कारण हे सगळे मुद्दे जनसामान्यांपर्यंत सत्य परिस्थिती तुम्ही काय पूर्ण आहे करा, ती पण जायला पाहिजे. प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही पूर्ण करा आधी. आता नॅक बद्दल मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे, आणि मला माझ्या इंग्रजी विभागाने लिहून दिलेलं आहे की ते कालही रेमेडियल आणि ब्रिज कोर्सेस घेत होते, आजही घेत आहेत. मला लेखी दिलेलं आहे हे आरोप केल्यानंतर. आणि रेमेडियल कोर्सेस आणि ब्रिज कोर्सेस हे प्रत्येक विभागाला त्या स्तरावर घ्यायचे असतात. त्या प्रत्येक विभागाने जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला इंग्रजी हा भाषेचा प्रश्न नाही आहे, तुम्ही भाषा शिकवत नाही आहे, तुम्ही ज्ञान देत आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला अर्थशास्त्र जर समजत नसेल इंग्रजीमध्ये, तर तिथल्या मराठी प्राध्यापकांनी किंवा हिंदी प्राध्यापकांनी ते हिंदी किंवा मराठीमध्ये समजून देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हाच मुळात उद्देश आहे हो. प्रत्येक विभागाने ते घ्यायला पाहिजे. डॉक्टर वेळुकर जे अनुभवी लोक आहेत, ऐकून घ्या. डॉक्टर वेळुकर 1 मिनिट, मी तुम्हाला थांबवणार आहे, माफ करा मला. पण जे अनुभवी लोक आहेत, जे तज्ञ आहेत मुंबई विद्यापीठाशी संबंधित, ते असं म्हणतात की आता मला SMS येत आहेत, शेकडो SMS येत आहेत की ही तुमची उत्तरं सत्य नाही आहेत. तुम्ही जे सांगताय ते नोकरशाही पद्धतीने सांगताय. आणि आता इकडे प्राध्यापक हातेकर जे सांगतायत, ज्या सुधारणा करायला हव्या त्या मुंबई विद्यापीठात अजिबात झालेल्या नाही आहेत. तुम्ही 1 मिनिट थांबा, मी इथे ऋतू दिवाणना चर्चेमध्ये आणणार आहे. ऋतू दिवाण, मला सांगा आत्ता जे डॉक्टर वेळुकर म्हणतायत ते खरं आहे का? मैं इतना कहना चाहती हूँ कि ये जो सवाल है ये एकदम हट के बात हो रही है. ये क्लैरिफिकेशन नहीं है किसी इंडिविजुअल का कि मैंने ऐसा किया, उसने वैसा किया, वैसे वैसा किया. वो सवाल है ही नहीं. ये सवाल क्या है कि विद्या क्या होती है, उसमें क्या होना चाहिए, उसमें रिसर्च क्या होता है,
उसमें पढ़ाई क्या होती है, पढ़ाई कैसे होनी चाहिए, और उसमें जो ट्रांसपेरेंसी की हम लड़ाई कर रहे हैं वो उसी के बारे में है। तो ये इधर उधर सवाल, अगर ये नहीं, सवाल मेरा थे सवाल ये है कि नैक के रिपोर्ट के बाद जो अपने यूनिवर्सिटी में रेमेडियल मेजर्स लेने चाहिए ऐसा कहना था हातेकर का, नहीं, वैसे कुछ हुआ है क्या? नहीं हुए हैं रेमेडियल कुछ। हमको नैक का रिपोर्ट का इम्प्लीमेंटेशन ही ज्यादा नहीं हुआ है, उसका डिटेल्स क्या है, उसका इंफॉर्मेशन क्या है, उसका इम्प्लीमेंटेशन और उसका स्टूडेंट्स और टीचर्स का इन्वॉल्वमेंट उसमें, वो आई थिंक वो एकदम डॉक्टर अलग वेलुकर हो तुमच्याच विद्यापीठातल्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटच्या या डायरेक्टर आहेत, संचालक आहेत, त्या म्हणतायत अशा प्रकारचं कोणतेही सुधारणा घडवून आणलेली नाहीये तुम्ही, काय उत्तर द्याल? अत्यंत चुकीची माहिती त्या अहो, देत तुमच्या आहेत. विद्यापीठात या सिनियर अशा टीचर आहेत, असं काय करताय तुम्ही? हो. डॉक्टर हो, वेळीकर, आता तुमचा टीचर त्यांनी- तुमचा प्राध्यापकांची संवाद तुटलाय का? हे फार गंभीर आहे सगळं. बिलकुल No, she says बिलकुल. professors have been pressurized to give in writing, say that you have given remedial coaching classes. She says that she's not one can coping go with- to- आपण नंतर येऊया आता- चर्चेकडे या सावंत. पण Pressure मला आहे. मला मला वेळूकर That is different. वेळूकर याचं उत्तर द्या. कोणत्याही प्रकारच्या सुधारणा केलेल्या नाहीत तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही सांगताय सुधारणा झाल्या आहेत आणि विद्यापीठाचा दर्जा खालावतोय असं बाहेर तज्ज्ञ म्हणतायत. डॉक्टर अरुण टिकेकरांनी टाइम्स ऑफ इंडियाला जे आर्टिकल लिहिलं त्याचं उत्तर द्या. निखिलजी, तुम्ही जर मला 2 मिनिटं नाही, मी सर्व पुरेसा वेळ देतोय. प्रश्न डॉक्टर मी वेळूकर, उपस्थित केलेले एकतर्फी नाहीये. राजकारणासारखं भाषण नाही चालणार. मला माफ करा, विद्यापीठ हे आमचा प्रेमाचा प्रश्न- विषय आहे मुंबईकरांच्या आणि त्याचा दर्जा ढासळतोय असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. प्लीज. असं आहे की अ दर्जा हा तज्ज्ञांनीच दिलेला आहे विद्यापीठाला. हातेकर याचं मला उत्तर ऐकू द्या. येत नाहीये. वेळूकर म्हणतात की अदर्जा दिलेला आहे. 2009 मध्ये वेळूकर जेव्हा कुलगुरू झाले तेव्हा विद्यापीठांचं जे आंतरराष्ट्रीय रँकिंग असतं तेव्हा एशियात विद्यापीठामध्ये मुंबई 2010 विद्यापीठाचा मध्ये झालं नंबर होतं. 96 होता. आज मुंबई विद्यापीठाचा नंबर 150च्या आसपास आहे. हां, याला अनेक कारण आहेत. 96 वरून 150 वर फेकलं गेलं 96 विद्यापीठ. 150 विद्यापीठ फेकलं गेलं आहे. आमचा आज रेमेडियल कोचिंगचा जो अर्थ आहे हा मला वाटतं इथे त्याच्यात काहीतरी गफलत होते आहे. रेमेडियल कोचिंग म्हणजे आज आपल्या समाजामध्ये ज्या अनेक तऱ्हेच्या विषमता आहेत, या विषमता घेऊन मुलं जेव्हा विद्यापीठात येतात तेव्हा विद्यापीठीय पातळीवर त्या विद्यार्थ्यांना माझ्या या ज्या डिसॲडव्हान्टेजेस आहेत त्या रेमेडी कशा करायच्या. पण विद्यापीठ पातळीवर सर्व विभागांसाठी मुलांचं इंग्रजी सुधारलं पाहिजे. ती मुलं खेडेगावातली असतील, बांबावली असतील, त्यांच्यासाठी काही अकॅडमिक सपोर्ट पाहिजे. अशा तऱ्हेच्या रचना विद्यापीठात असं काही होत नाही. असं काही होत नाही. अशा कोणत्याच ऍक्टिव्हिटीज हे- होत नाही. हे होत नाहीत म्हणून तर ती पोराची खेडेगावातली, आज तुम्ही आंदोलन करणारी मुलं बघितली, ही सगळी खेडेगावातली, ग्रामीण भागातली, मराठी बोलणारी, गरीब परिस्थितीतली मुलं आहेत. ही मुलं, ह्यांना चीड आहे या गोष्टींची. ह्या गोष्टी चिडाने मुलांनी उपस्थित केलेले प्रश्न आहेत. हे प्रश्न काही आम्ही मनातनं काढलेले नाही आहेत. हे मुलांनी येऊन आम्हाला सांगितलं, आम्ही चौकशी केली, आमच्याकडे सर्वे आहेत की किती प्रमाणात रेमेडियल टीचिंग तुझं होतं, तुला किती प्रमाणात मराठीतनं पुस्तकं मिळतात. आज मराठीतनं पुस्तकं मिळत नाही आहेत विद्यार्थ्यांना. जो मुलगा ज्याला आज दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे सर की जर मी महाराष्ट्रात आहे, मला मराठी उत्तम येतं, इंग्रजी येत नाही, तर माझा निभाव विद्यापीठात लागत नाही. मला इंग्रजी उत्तम येत असेल, मराठी अजिबात येत नसेल, तर माझा उत्तम निभाव लागतो. मराठीतनं त्यांना पुस्तकं उपलब्ध करून देणं, मराठीतनं महत्त्वाच्या टेक्स्टबुक्सचं भाषांतर करून त्या विद्यार्थ्याला देणं, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आत्मविश्वास राहील. विद्यापीठाची आज प्रेस आहे, या गोष्टी आज विद्यापीठात राबवल्या जात नाहीत. आणि विद्यापीठांचं एकूणच जे सामाजिक रोल पाहिजे, त्याने सामाजिक एक सर्वसाधारण गरीब मुलांना, कारण हे विद्यापीठ सरकारी पैशावर चालतं. मी आज गरीब माणसा जो रॉकेल घेतो, काड्यापेटी घेतो, त्या पैशावर मला पगार मिळतो. जर माझं विद्यापीठ त्याला काही देऊ शकत नसेल अर्थपूर्ण, तर माझी भाकरी मला गोड लागत नाही. म्हणून आमचं भांडण आहे. महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर वेळूकर उत्तर द्या. 96 नंबरवर होतं तुम्ही कुलगुरू झालात तेव्हा, आता 150 वर फेकलं गेलंय, याचं काय कारण आहे? आणि हातेकर म्हणतात असं काही होत नाही, गरीब विद्यार्थ्याला, घेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्याला मदत करावी, असं काय उत्तर द्याल तुम्ही? तुम्ही फक्त मला 2 मिनिटं जर बोलू दिलं तर मी या 3 सगळ्या मिनिटं प्रश्नांची देतो. उत्तरं देईल. मी 3 मिनिटं देतो, हा. पण तुम्ही उत्तर द्या. थेट मुद्द्याला हात घाला. बिलकुल. मी मुख्य मुद्दे ज्याच्यावरती हातेकरांनी मुख्य मुद्दे उपस्थित केले त्याचीच उत्तरं मी देणार. आता प्रश्न क्रमांक 1 हातेकरांनी जो उपस्थित केलेला होता तो असा होता की मुंबई विद्यापीठांच्या शिक्षकांचे पगार 2011 पासून विद्यापीठ देत आहे.
नाही हा नाही नाही, पहिला त्याच्याकडे मी प्रश्न येतो. उपस्थित एक मिनिट केला होता. एक मिनिट एक मिनिट डॉक्टर वेळुकर, असं नाही. आता जे आपण बोललो रेमेडियल मेजर्सवर, गरीब विद्यार्थ्याला, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला मदत व्हावी असा कोणताही उपक्रम तुमचं विद्यापीठ राबवत नाही. आज शेकडो विद्यार्थी तुमच्या विरुद्ध रस्त्यावर आले, याचं कारण काय? या मुद्द्याला उत्तर द्या. मी तुम्ही जो मुद्दा मांडताय तो माझा पुढचा मुद्दा आहे. आधी हातेकरांनी जो मुद्दा मांडला नॅक बाबत, तुम्ही त्याला काही बोलायचा प्रयत्न केलात आणि नंतर त्यांनी सांगितलं त्याचं उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही डॉक्टर वेळुकर. बिलकुल देणार तुम्हाला. नॅक पियर टीमने जेव्हा त्यांचा अहवाल सादर केला, त्या अहवालानंतर विद्यापीठातल्या विभागांची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये या संपूर्ण रेमेडियल कोर्सेस बद्दलची सर्व विभागांना सांगण्यात आलं की हा संपूर्ण तुमच्याकडे ग्रामीण आणि रुरल एरियामधनं जे लोक येत आहेत त्यांच्यासाठी रेमेडियल कोर्सेस अँड ब्रिज कोर्सेस प्रत्येक विभागाला घ्यायला पाहिजे. या विभागांना कोणत्याही पद्धतीचा पैसा दिला जात नाही असं नाही, त्यांना प्रमोट केलं जातं. उदाहरणार्थ मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की मी आल्यानंतर इंग्रजीची चांगली पुस्तकं मराठीमध्ये ट्रान्सलेट व्हावी असा निर्णय घेण्यात आला आणि मराठी विभागाने इंग्रजी मधली पुस्तकं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून मागील 2 वर्षामध्ये दर वर्षामध्ये एक पुस्तक हे बाहेर आणलेलं आहे. उत्तम मराठीचं साहित्य इंग्रजीमध्ये जावं याचाही निर्णय डॉक्टर वेळुकरांनीच घेतलेला आहे आणि ते होत आहे. ओपन एज्युकेशन रिसोर्सेस याची माहिती मुंबई विद्यापीठामध्ये अनेकांना नव्हती आणि ती ओपन एज्युकेशन रिसोर्सेस निर्माण व्हावे जेणेकरून ग्रामीण आणि आदिवासी भागामधल्या विद्यार्थ्यांना विविध विषय हे अतिशय सोप्या पद्धतीने चांगल्या प्राध्यापकाकडून जावे याचा निर्णय डॉक्टर वेळुकरांनी घेतला. अर्थशास्त्र या विभागातलं BA फर्स्ट इयर आणि BCom फर्स्ट इयरचं अर्थशास्त्र हे कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठातल्या विविध महाविद्यालयातल्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन ओपन एज्युकेशन रिसोर्सेसचं कंटेंट कसं तयार करण्यात येतं त्याचं प्रशिक्षण दिलं आणि मुंबई विद्यापीठाच्या फर्स्ट इयरच्या ग्रामीण भागातील आणि आदिवासी भागातील फ्री ऑफ कॉस्ट हे ऑनलाईन ज्याला कोणाला पाहिजे असेल त्याच्यासाठी ते उपलब्ध करून देण्यात आलं. आता जर सगळ्याच विषयांचे ब्रिज कोर्सेस आणि रेमेडियल कोर्सेस कुलगुरूंनी घ्यावे असं जर अपेक्षित असेल तर मला असं वाटतं काहीतरी आपलं चुकतंय. सगळ्यांना एक व्हर्च्युअल क्लासरूम तयार केलेली आहे. ती कशासाठी केली हो? लोकांपर्यंत चांगल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन पोचावं म्हणून. आईज एनलाइटन युअर सेल्फ एव्हरी सॅटरडे हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आला. त्याच्यात माशेलकरांचं लेक्चर, नारळीकरांचं लेक्चर, चिदंबरांचं लेक्चर आणि देशातल्या मोठमोठ्या वैज्ञानिकांचं व्याख्यान जर आम्ही सुरू केलं ते यापूर्वी उपस्थित नव्हतं. 2006 साली नॅक झालं नाही 2006 पासून, तेव्हा डॉक्टर AD सावंत त्या विद्यापीठामध्ये होते. त्यांनी नॅक केलं नाही याचा प्रश्न कोणी विचारला नाही. आपण कोणालाच वाटलं नाही की आपण प्रश्न विचारावं. 2007 पासून या विद्यापीठाचं ऑडिट झालं नव्हतं. ते ऑडिट जर आम्ही 5 वर्षाचं करून घेतलं हे कोणालाच त्यावेळेस प्रश्न विचारावसे वाटले नाही. विद्यापीठामध्ये UPE साठी 2005 साली जेव्हा AD सावंत कुलगुरू त्या ठिकाणी होते पैसे आले ते 2010 पर्यंत आपण खर्च केले नाहीत. 10 कोटी रुपये आले होते त्यापैकी फक्त 2 लाख रुपये 2010 पर्यंत खर्च केले आणि उर्वरित 10 कोटी रुपये डॉक्टर वेळुकरांनी केले हे कोणाला दिसत नाही. मुंबई विद्यापीठामध्ये गेल्या 150 वर्षामध्ये 13 लक्ष स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालेलं आहे 150 वर्षात आणि वेळुकर आल्यानंतर 8 लक्ष स्क्वेअर फुटाचं बांधकाम होतं हे आपल्याला नजरेला पडत नाही आणि हे आपण कोणाला सांगत नाही. बरोबर आहे डॉक्टर वेळुकर तुमचा मुद्दा पोचलेला आहे. हा नाही की प्रत्येक कुलगुरू काही करत नाही. ठीक आहे, तुम्ही केलेलं आहे आणि तुमचं काम समाधानकारक आहे असं तुमचं म्हणणं आहे. सामान्यापर्यंत पोहोचवू नका. 1 मिनिट, आपण हे पोहोचवतोय तुमचं म्हणणंही लोक ऐकतायत. डॉक्टर AD सावंत तुम्ही उत्तर द्या. त्यांचं असं म्हणणं तुमच्या काळातच काम झालेलं नाहीये, आत्ता खूप काम झालेलं आहे, अगदी कन्स्ट्रक्शन करण्यापासून सगळं ते सांगतायत. नंतर मी दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. नाही, आमचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये विद्यापीठाचं 60 सेंटिनियल सेलिब्रेशन झालं.
खूप मोठे सेमिनार, कॉन्फरन्सेस, ग्रँड 329.5 कोटी तेव्हा डॉक्टर मुनगेकर तुमचे कुलगुरू होते. नाही, डॉक्टर खोले कुलगुरू. डॉक्टर खोले त्यावेळेला अतिशय परिश्रम करून मोठे मोठे प्रोजेक्ट, नॅनो टेक्नॉलॉजी, MOU देशात परदेशात केले आणि हे प्रचंड काम झालं. प्रत्येक सॅटर्डे संडे आम्ही कामच करत होतो. एवढ्या परिषदा झाल्या, एवढ्या कॉन्फरन्स झाले, सगळी रिनोव्हेशन झाली. आता नॅकच्या बाबतीमध्ये डायरेक्टर VCD वरती जबाबदारी दिली होती. त्यांच्या मागे सातत्याने लागून लवकर रिपोर्ट करा. परंतु विद्यापीठातल्या माणसांना छळणारे असं म्हटलं ते काय वाईट होणार नाही, कारण कुठून तरी काहीतरी कुरघोड्या करायच्या आणि काहीतरी प्रकरणं वर्तमानपत्रातनं आणायची कामं सुरू केली होती हितचिंतकांनी. पण ही काय जबाबदारी डॉक्टर वेळुकरांची नाही. नाही ना, मला काय म्हणायचंय, ते तेव्हा कुलगुरू झालेले नव्हते. नाही, पण तुम्हाला सांगतो मागणं काय राजकारण सुरू झाली होती. अशा परिस्थितीमध्ये ही कामं चालूच होती, त्याची आम्ही पर्वा केली नाही. डिस्टॅबिलायझेशनचं काम सुरू झालं होतं. रँक का वाढली विद्यापीठाची, एवढी संशोधनं, एवढ्या ग्रँट्स, एवढे मोठे ग्रँट्स विद्यापीठामध्ये कधीच नव्हत्या आल्या होत्या. त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये सेंटर ऑफ बेसिक सायन्स इन एक्सलन्स ते केलं. नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी जवळजवळ 9 सेंटर्स आणली. त्याच्या बिल्डिंगची प्लॅन प्रपोजल सगळे आम्ही पास करून घेतली. बांधकामाचे पायाभरणी सुद्धा समारंभ झाले. आता हे विटा घालतात ती गोष्ट वेगळी आहे. त्यावेळेला 2009 मध्ये आमचा कार्यकाळ संपला. नंतर प्रभारी कुलगुरू आणले की त्या लोकांना साहजिकच काय झालं विद्यापीठात मागचं आहे काय माहिती नव्हतं. ह्या एक प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने ह्या विद्यापीठाचा पाया झासवळला गेला. आणि मग एक फक्त नॅक व्हायला पाहिजे होतं, त्यांचं म्हणणं बरोबर आहे 2007 मध्ये. पण हे काय बऱ्याच विद्यापीठांचं, बऱ्याच कॉलेजांचं नॅक 2-2, 4-4, 5 वर्ष रखडलेलं असतं. त्याच्याने काय फारसं आढळलं नाही. आम्ही 2F पण तुमच्या काळात नॅक झालं नाही हे खरं आहे. झालं होतं, मुणगे असताना झालं. नंतर 5 वर्ष, 7 वर्ष 2007 मध्ये ड्यू होतं. पण त्यामध्ये नॅक करण्याची प्रोसेस चालू झाली होती. रिपोर्ट झाले होते. डॉक्टर अभय पेठे आणि हे रिपोर्ट तयार करत होते. आमचा कार्यकाळ संपेपर्यंत रिपोर्ट बनवण्याचं कमिटीचं काम चालू होतं. हे का ओव्हरनाईट होत नाही हो. त्यामुळे हा आरोप खोटा आहे. संशोधनाचा दर्जा वाढला, नामांकन वाढलं, हे सगळं विद्यापीठाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि एवढे ग्रँट्स आणणं, त्याच्यामुळे आता ही बाकी कामं चाललेली आहेत. एवढे पैसे कुठून आले असते. आणि दुसरं ते नॅनो सायन्स मध्ये आम्ही 13 कोटी खर्च केले. इन्स्ट्रुमेंट्स आणली, बऱ्याचशा पडीत बिल्डिंग होत्या त्या चालू केला. लोक तिथे बाहेरचे लोक घुसले होते त्यांना बाहेर काढलं. आणि अशा प्रकारचे विभाग आम्ही सुरू केले. आणि ही मार्ग नॅनो टेक्नॉलॉजी ग्रँट मार्गी लावली होती. बेसिक सायन्समध्ये आम्ही सेंटर सुरू केलं. आम्ही सोडलं तर सेकंड इयरची बॅच चालू झाली होती. हॉस्टेल्स बांधली होती. हे सगळं काम रोज होत होतं. त्यामुळे आरोप त्यामुळे तुम्हाला असं वाटतं डॉक्टर वेळुकरांचा आरोप खोटा आहे. पण मी नीरज हातेकरांना आधीच्या प्रश्नाचं रेमेडियल मेजर्स बाबत जे डॉक्टर वेळुकरांनी सांगितलं, नॅकच्या अहवालानंतर सुधारणा घडवण्यासाठी जी पावलं उचलली असं डॉक्टर वेळुकर म्हणाले, ते खरं आहे का हे विचारणार आहे एका ब्रेक नंतर. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, डॉक्टर नीरज हातेकर यांचं निलंबन मुंबई विद्यापीठानं रद्द केलं पाहिजे का? 54% लोक, पोल आपला बदललेला आहे तुम्ही बघा, 54% लोक म्हणतात होय हातेकरांचं निलंबन रद्द झालं पाहिजे. ब्रेक नंतर मी नीरज हातेकरांकडे जाणार आहे. हातेकर, आत्ता जे कुलगुरूंनी मुद्दे मांडले की विद्यापीठात त्यांनी अनेक सुधारणा घडवलेल्या आहेत, हे मुद्दे तुम्हाला मान्य आहेत का? विद्यापीठात सुधारणा घडलेल्या आहेत. म्हणजे विद्यापीठात व्हर्च्युअल क्लासरूमच उभं राहिलेलं आहे, कन्व्हेन्शन सेंटर उभं राहिलेलं आहे. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून आपण जगभर, भारतभर उच्च दर्जाचे लेक्चर्स पोचवू शकतो, हेही मान्य आहे. पण आमचं विद्यापीठ जे आहे हे कन्व्हेन्शनल विद्यापीठ आहे. या कन्व्हेन्शनल विद्यापीठामध्ये मुलं वर्गात येतात, शिक्षक वर्गात जातात. या वर्गांची ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे मी विद्यार्थी असल्यापासून आमचं लेक्चर कॉम्प्लेक्स बदललेलं नाही. पावसाळ्यात गळती, उन्हाळ्यात गरम, दिवे व्यवस्थित चालत नाहीत, साऊंड सिस्टम्स नाहीत, विशिष्ट हवा खेळत नाही. उन्हाळ्यात दुपारी मार्च एप्रिल म्हणजे 2 तासाचं लेक्चर असतं ना सर, त्यानंतर दिवसभर काही करता येत नाही. मुतारी स्वच्छ, टॉयलेट स्वच्छ नाहीत. आज मुलींसाठी आमच्याकडे मुलींसाठी साधं कॉमन रूम नाही. दुपारी आमच्याकडे लांब लांब मुली येतात, डहाणू पालघर इकडनं मुली येतात, सकाळी 6-7-8 वाजता येतात. एखाद्या मुलीला 10 मिनिटं झोपावंसं वाटलं जेवून तर आमच्याकडे आज ही सोय नाही. आमच्याकडे काय होतं आहे, असं नेत्रदीपक सगळं होतं आहे. पण मूलभूत जे शिक्षण व्यवस्था म्हणजे मोठमोठ्या कॉन्फरन्स घ्यायच्या, बड्या लोकांना बोलवायचं, शिक्षण असं होतंय. व्यवस्था, साध्या ज्या गोष्टी आहेत शिकण्याच्या बाबतीत त्या मुलांना मिळत. आमच्याकडे अर्न अँड लर्न स्कीम सुरू झाली आहे. मुलाला तासाला 25 रुपये मिळतात. पण हे मिळतात कधी? वर्षाच्या शेवटी मिळतात. त्या मुलाला खाण्यासाठी पैसे लागतात, हे त्याला आमचं विद्यापीठ वर्षाच्या शेवटी देतं. आता या मुलांनी मधल्या काळात जगायचं कसं?
हा मोठा प्रश्न असतो. कितीतरी मुलं गावी परत निघून जातात. आमच्या विद्यापीठाची एक फॅक्ट आहे, मागासवर्गीय मुलं येतात, ST मुलं येतात, आदिवासी, मुंबईच्या जवळ आज ठाणे जिल्हा आहे, आदिवासी मुलं आमच्याकडे येतात. पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला आदिवासी मुलं दिसतील, दुसऱ्या सेमिस्टरला थोडी कमी दिसतील, तिसऱ्या चौथ्या सेमिस्टरला बहुतांश वर्गात आदिवासी मुलं दिसणारच नाहीत. का? कारण यांना सपोर्ट मिळत नाही. जर हा सर्वसामान्य लोकांसाठी माझं विद्यापीठ फंक्शन करत नसेल तर या विद्यापीठाच्या व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभारायला लागेल. आणि हा जो प्रश्न आहे, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे तुमचा मुद्दा असा आहे की उदाहरणार्थ विद्यापीठामध्ये फक्त शोबाजी होते, विद्यार्थ्यांच्या हिताचं जे काम करायचं ते होत नाही. जे मूलभूत काम करायला मूलभूत काम करायचं ते होत नाही. नेत्रदीपक जे काम होतं ते होत आहे. जो हम कहते हैं प्रायोरिटीज होना चाहिए, क्योंकि जो वर्चुअल क्लासरूम है बहुत सुंदर है, हम भी गए थे, हमने देखा था. पर अगर कोई भी हम यूज करना चाहे, कोई भी डिपार्टमेंट कोई भी यूज करना चाहे, 1 लाख रुपया दिन का हमको भाड़ा देना है उसका. अभी वो क्लासरूम का भाड़ा हर एक डिपार्टमेंट को, यूनिवर्सिटी को देना है. यस, 1 लाख रुपीज. नाउ विच वो अभी किसके लिए, आई थिंक नीरज ने काफी सवाल इसके बारे में उठाए. पर उसके साथ मैं ये भी कहूंगी कि जो फोकस जो होना चाहिए, हमारा लेक्चर कॉम्प्लेक्स वो तो सवाल ही नहीं है, बिल्डिंग टूट रही है वो एक चीज है. लाइब्रेरी जो एक आई थिंक विद्यापीठ की जान है, एकदम जान, उसका हालत आप देखिए कि क्या क्या है उसकी हालत. आणि मुंबई ठीक है? विद्यापीठाची लायब्ररी, तिला तर मोठा इतिहास आहे. पूछो नहीं, तो वही हम देखते हैं. और हम 30 साल से उधर हैं, 30 साल से हम लोग पढ़ा रहे हैं. एंड वी सी कि जो बेसिक जो इंफ्रास्ट्रक्चर, कुछ लड़कियों के लिए हॉस्टल नहीं है, 2 लड़कियां एक छोटे से कमरे में रहती है, दोनों फुल पे करती हैं. लेडीज का टॉयलेट नहीं है लेक्चर कॉम्प्लेक्स में, वाटर फिल्टर नहीं है, पानी पीने के लिए वाटर फिल्टर नहीं है. तो ये तो आई थिंक किसके ऊपर खर्चा कर रहे हैं और नहीं कर रहे हैं, ये तो है जैसे हम एक्सप्रेसवे और हाईवे पे खर्चा कर रहे हैं, पर लोग जो है वो टूटी सड़कों पे चल रहे हैं. तो मुझे लगता है कि डॉक्टर वेळुकर, गंभीर मामला आहे. टॉयलेट पासून सगळे प्रश्न आहेत, व्हर्च्युअल क्लासरूम बनवून प्रश्न सुटत नाही. विद्यार्थ्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या ओळखाव्या लागतात. मला सांगा डॉक्टर वेळुकर, या ज्या गळक्या क्लासरूम्स आहेत, गळके वर्ग आहेत, टॉयलेट्स आहेत खराब, आणि लायब्ररीची अवस्था तर मी स्वतः बघितलेली आहे. लायब्ररीमध्ये काय अवस्था आहे, ती आधुनिक नाही आहे, तिथे साधं एअर कंडिशनिंगही नाही आहे. काय म्हणाल तुम्ही? तुम्ही कधी या सगळ्या गोष्टींना व्हिजिट केली आहे का कुलगुरू म्हणून? निखिलजी, मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की जितका विद्यापीठाचा परिसरातला कोपरा आणि कोना मला माहिती असेल, खचितच एखाद्या व्यक्तीला माहिती असेल असं मी मुद्दाम सांगू इच्छितो. लायब्ररी बिल्डिंगच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की मी आल्यानंतर 1.5 वर्षामध्येच त्या लायब्ररीचं, जी जुनी इमारत आहे 30-40 वर्षापूर्वीची, त्याचा ऑडिट करून घेतलं. ऑडिट करून त्या लायब्ररीमध्ये आपल्याला काय दुरुस्ती करता येईल याचा विचार केला. आर्किटेक्टनी त्या संपूर्ण प्रक्रियेला 17 ते 18 कोटी लागतील असं जेव्हा अनुमान मांडलं, तेव्हा आम्ही आमच्या बिल्डिंग अँड वर्क्स कमिटीमध्ये निर्णय घेतला की एवढे पैसे त्याच्यामध्ये टाकण्याच्या ऐवजी एक नवीन अतिशय उत्कृष्ट सोयी सुविधा युक्त अशी लायब्ररी बांधण्याचा आम्ही विचार केला. आणि ही लायब्ररी मी या विद्यापीठामध्ये असेपर्यंतच ती पूर्ण होईल, त्याच्यासाठी आर्किटेक्ट नेमलेला आहे. हे मी मुद्दाम सर मी 1 मिनिट तुम्हाला थांबवतोय. सांगू सर 1 मिनिट. मुंबई विद्यापीठाची ही जी लायब्ररी आहे आता अस्तित्वात असलेली, हिला एक मोठा इतिहास आहे. इथे प्रकांड पंडितांनी बसून अभ्यास केलेला आहे. ती लायब्ररी मोडीत काढायचं तुम्ही ठरवलंय आणि नवीन लायब्ररी निर्माण करा तुम्ही, पण जुनी लायब्ररी नीट करणं अशक्य आहे का? पुन्हा मी हे सांगतो आपल्याला की पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की तुम्ही कोणत्या लायब्ररी बद्दल बोलताय मला माहित नाही. मुंबई विद्यापीठामध्ये 2 लायब्ररीज आहेत. एक राजाबाई टॉवर जी फोर्टला आहे, त्या लायब्ररीमध्ये अजूनही विद्यार्थी येतात, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. कलिना कॅम्पसमध्ये जी लायब्ररी आहे त्याच्याबद्दल मी बरोबर बोलतो आहे. मला माहिती आहे कलिना कॅम्पसच्या लायब्ररीत मी गेलोय सर. कलिना कॅम्पसच्या लायब्ररीत मी गेलोय. मला सर एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी अनेक विद्यापीठात ज्या दर्जा एक मिनिट एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या दर्जाच्या लायब्रऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात असतात त्या दर्जाची लायब्ररी मुंबई विद्यापीठात आहे का? लायब्ररी कंटेंट वरून ओळखली जाते. इमारत त्याची चांगली पाहिजे हे असतंच,
इमारतीबद्दल मी बोलत नाही सर, लायब्ररी आतमधल्या अतिशय- सोयी सुविधा, पुस्तकं प्रिझर्व करण्याची एक आता आधुनिक पद्धत आहे, ती तुम्ही वापरता का? मुंबई विद्यापीठाच्या लायब्ररीच्या माध्यमातून मी आल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐकून घ्या. जी. असं आहे की हातेकरांनी सांगितलं की मी विद्यार्थी असेपासून मी क्लासरूम कॉम्प्लेक्स बद्दल बोलतो आहे. ही लायब्ररी काही मी बांधलेली नाही. या लायब्ररीमध्ये अतिशय उत्कृष्ट सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठ बांधलेलं आहे आणि त्या संदर्भामध्येच आम्ही निर्णय घेतो आहे. मी सर पण अजून झालेलं नाही, 3.5 वर्ष झाली तुम्हाला सर 3.5 वर्ष झाली, तुमचा आता कार्यकाळ संपत येईल थोड्या दिवसांनी. पण मी तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या की मुंबई विद्यापीठामध्ये या लायब्ररीच्या माध्यमातून ऑनलाईन डेटाबेसेस हे फक्त मुंबई विद्यापीठातल्या लोकांना लायब्ररीमध्ये गेल्यानंतर ते उपलब्ध होते. 6,000 पेक्षा जास्त ऑनलाईन डेटाबेसेस आपण सर्व मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांना आणि रिसर्चरला फ्री ऑफ कॉस्ट मी आल्यानंतर उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या माध्यमातून सिंधुदुर्ग मधला आणि आदिवासी भागामधला विद्यार्थ्याला जो रिसर्च करू इच्छितो, जो प्राध्यापक आहे, त्याला फुकटमध्ये हे ऑनलाईन डेटाबेस मी उपलब्ध करून दिले. याच्यापूर्वी ते उपलब्ध महाविद्यालयातील शिक्षकांना आणि विद्यापीठातील रिसर्चरला उपलब्ध नव्हते. मुंबई विद्यापीठामध्ये रिसर्चचे जे जर्नल्स आहेत, जी पुस्तकं घ्यावी लागतात, ही संपूर्ण पुस्तकं, ही त्याचं पुस्तकं घेण्याची फंड वाढवलेला आहे. हे सगळे विद्यापीठाचं लायब्ररीचं रूपांतरण आपण नॉलेज रिसोर्सेसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की मी जाण्यापूर्वी या संपूर्ण गोष्टी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील हे मुद्दाम सांगू इच्छितो. पैशाबद्दल बोललं जातं, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आल्यानंतर 28% विद्यापीठाचे फंड वाढवण्यात आलेले आहेत. 28% विद्यापीठाचे फंड वाढवलेले आहे. चुकीची बातमी बाहेर पसरवली जाते. आणि व्हर्च्युअल क्लासरूम कशासाठी निर्माण केली हो? लोकांसाठी, ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी. याला काही कुलगुरू शिकवायला जाणार नाहीत. तुम्हाला सगळ्यांना जायला लागेल, शिक्षकांना जायला लागेल. आणि 1 लाख रुपये हा आकडा तर मी पहिल्यांदाच त्यांच्या तोंडून ऐकला. कुठे लिहिलेला आहे? कोणाला सांगितलेलं आहे की तुम्ही 1 लाख रुपये द्या व्हर्च्युअल क्लासरूम वापरा? सर ऋतू दिवाणना आश्चर्य वाटलंय. सर ते डायरेक्टर आहेत इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे, त्यांना आश्चर्य वाटलंय. 1 लाख रुपये भाडं आहे असं त्या म्हणतात प्रत्येक डिपार्टमेंटला. 1 मिनिट ऐका सर. सर ऋतू दिवाण काय म्हणणं आहे? चुकीची बातमी देत आहेत. मैं बहुत खुश हूं कि अगर 1 लाख रुपया भाड़ा नहीं है, अगर ये अभी पब्लिक हो गया तो आई एम वेरी हैप्पी. हम वो मीटिंग में थे जब ये हुआ और काफी हेड्स ने रेज भी किया कि 1 लाख है कि 75 है, कौन दे सकता है कौन नहीं दे सकता. एक वो सवाल है. दूसरा मैं कहना चाहती हूँ, ये कोई इंडिविजुअल वापस हम सवाल नहीं आ रहे कि किसने क्या किया, कब ये हुआ, वो बात नहीं है. पर जब हम यूनिवर्सिटी सीखने की जगह भी नहीं, रहने की जगह, इट्स वो आई थिंक जिंदगी का एक्सपीरियंस जो होता है अपने घर जैसा ही है. घर से थोड़ा ज्यादा ही है जो ज्ञान उधर मिलता है, जो विद्या उधर मिलती है. और मैं एक मैं इलस्ट्रेशन में दूंगी. जब निर्भया का केस हुआ था दिल्ली में, तो 1-2 मीटिंग ली गई थी. वो बहुत अच्छी मीटिंग थी कि जेंडर सेंसिटाइजेशन, ये वो. वहां पे डिमांड क्या आया? लड़कियों का डिमांड. और मीरा बोरवंकर जो हमारी सोशियोलॉजी की स्टूडेंट है हमारे यूनिवर्सिटी की, उसने बोला और स्टूडेंट्स ने भी मांगा कि रात को जो सड़कें हैं उस पे आप प्लीज लाइट लगाइए. हाँ, यूनिवर्सिटी में जो सड़कें उस पे लाइट नहीं है. रात को लाइट नहीं है. रात को जो अंदर की गलियां हैं वहां बिल्कुल लाइट नहीं है. जहां लड़कियों का हॉस्टल है वहां लाइट नहीं है. रिस्पॉन्स क्या था कि वो 10, 12, 20 लड़कियों को, विच जो भी महत्वपूर्ण है, मैं वो नहीं कह रही कि वो नहीं है, उनको सेल्फ डिफेंस सिखाना. पर ये सवाल तो हल नहीं हुआ ना. सवाल तो लाइट तो लगे नहीं, लाइट नहीं लगे. दूसरा जो सस्पेंशन हुआ है, आई थिंक वो हम भी वापस हम एक चर्चा में जो लाए. तो मेरा ये कहना है कि जो इमरजेंसी पास जो है, इमरजेंसी पास का मतलब, हम स्टूडेंट्स एक्टिविस्ट जब हम रहे 70s 80s में, जब इमरजेंसी आया तो उस टाइम पे इमरजेंसी पास किसके लिए यूज है? मतलब सस्पेंशन ऑफ ह्यूमन राइट्स. आई थिंक हमारा यही हुआ है, सस्पेंशन ऑफ नीरज हाटेकर एंड सस्पेंशन ऑफ ह्यूमन राइट्स. और सस्पेंशन जो बोलने का जो हक है.
अभी एक ये सही है कि वो सही है, उसमें हम लोगों का, हमारा डिपार्टमेंट का जो है, हम लोगों का जो सोच है वो इतना इम्पोर्टेंट नहीं, पर जो उसने कहा है उसको बोलने का तो हक है, तो उसमें हम जरूर हम मानते हैं। आपका ऐसा कहना है तो कि नीरज हातेकर जी का जो कॉन्स्टिट्यूशनल राइट है उसका वायोलेशन हुआ है? पूरा वायलेशन हुआ, मतलब तभी तो हम इनको सपोर्ट करें। हमने एक सीखा था, हमने स्कूल में सीखा था, और जो अभी भी आई थिंक हम सब सीख रहे हैं, और उसी को लेके हम जिंदा है कि मैं मानू ना मानू कि तुम सच बोल रहे हो कि नहीं, तुम सच शायद नहीं बोल रहे, पर तुम्हारे बोलने का हक, उसके लिए मैं जिंदगी भर लड़ूंगी। एंड आई थिंक वो हमको सामने रख के, कॉन्स्टिट्यूशनल राइट वो हमको सामने रख के हमको हातेकर सर, निर्णय व्यापक लेना मुद्दा चाहिए। आलेला आहे, म्हणजे और university- यही जो सवाल है लेके हमने डिपार्टमेंट में इमरजेंसी फैकल्टी मीटिंग लिया, और पूरा एक जन को छोड़ के पूरा फैकल्टी ने पूरा रेजोल्यूशन दिया सपोर्ट करने के लिए। हमारा मैनेजमेंट इसका बोर्ड भी मतलब जो सपोर्ट यूनिवर्सिटी के करता है, टीचर्स है वो डॉक्टर हातेकर के साथ है। हमारा पूरा डिपार्टमेंट एक छोड़ के, और यूनिवर्सिटी टीचर्स जो हैं ज्यादातर। आपण मूळ मुद्द्याकडे येऊ, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि तुम्ही त्या त्रुटींविरुद्ध, गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवलेला आहे, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। यांनी जो मुद्दा मांडला की इथे तुमच्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक प्राध्यापकाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तो हवं ते बोलू शकतो, अर्थात सभ्यतेला धरून। तसं तुम्ही बोललात तरी तुमच्यावर ऍक्शन झाली, काय पुढे तुमचं म्हणणं आहे? मला वाटतं विद्यापीठांचा गाभा ह्या 3 D असतात: डिसेंट, डिस्कशन, डायलॉग. जर आपण वेगळी मतं घेतली नाहीत, जर आपला विरोध इथे झाला नाही, इथे डिसेंशन झालं नाही, त्याच्यावर डिबेट झाली नाही, डायलॉग झाला नाही, तर विद्यापीठ रचना पुढेच जाणार नाही. आणि विद्यापीठ हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांना हे शिकवणे, हा या रचनेचा महत्त्वाचा भाग आहे की इथे अनेक तऱ्हेची मतं असतील, ती मतं एकमेकांची चर्चा करणे, मांडणे, वाद घालणे, परिस्थितीला सभ्यपणे भांडणं करणे, यातच विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडत असतं, यातनं नवीन ज्ञान निर्माण होत असतं, यातनंच हे सर्व काही असतं. विद्यापीठाच्या रचनेचा गाभा असतो. आणि माझ्या विभागात इतकी वर्ष मी हेच शिकलो, या विद्यापीठात इतकी वर्ष मी हेच शिकलेलो आहे, विद्यार्थी चळवळीत हे शिकलो आहे, रस्त्यावरच्या भांडणात हे शिकलेलो आहे. दुर्दैवाने मला असं इथे दिसतंय की मला एक लोकशाही पद्धतीने माझ्या संघटनेला म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे वाटले, त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांचा आम्ही कुलगुरूंची पाठपुरावा केला, त्यातली बरीचशी माहिती तुम्ही कुलगुरूंशी चर्चा केली, ते म्हणतात मला हातेकर एकदाही भेटले नाही. आम्ही पत्र लिहिलेली आहेत. तुम्ही पत्र पाठवले, आम्हाला हे बघा, आम्ही पत्र पाठवले, शिक्षकांनी पत्र पाठवले, पत्राला email उत्तरं आली? पाठवलेत, काही आलेले नाही. एकाही पत्राला उत्तर नाही आलं. नंतर आम्हाला नंतर हे जे इश्यूज आम्ही सगळे घेऊन आलेलो आहोत, याचा शेवटी आपण लोकशाही मार्गाने एक पत्रकार परिषद घेऊन आपण हे मुद्दे मांडावे. कारण तुम्हाला विद्यापीठात दाद नाही मिळाली आम्हाला म्हणून तुम्ही विद्यापीठात पत्रकार नाही परिषद मिळाली. घेतली. आमच्या विद्यापीठात एकूणच या सगळ्या रचनांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कुठलाही इश्यू ऐरणीवर आल्याशिवाय, त्याचा इश्यू झाल्याशिवाय त्याला ॲड्रेसच केलं जात नाही. आणि माझे वैयक्तिक पण काही इश्यूज आहेत, सगळ्यांचे असतात. हे माझे वैयक्तिक इश्यू मी कधी बाहेर घेऊन आलेलो नाही. या वैयक्तिक इश्यूसाठी मी कुलगुरूंचा, कुलसचिवांचा, चान्सलरचा वारंवार पाठपुरावा केलेला आहे. मला एका विद्यापीठात सिनियरिटी लिस्ट पाहिजे आहे, त्याला मी कुलसचिवांना किमान 25 पत्र पाठवले, त्याला मला उत्तर आलं नाही. हा इश्यू मी कधी पब्लिक प्लॅटफॉर्मवर घेऊन गेलो नाही. सार्वजनिक हिताचेच इश्यू असतात, वेळ जाते, विद्यार्थ्यांची करिअर नष्ट होतात, तेव्हा जाहीरपणे ते इश्यू मांडणं गरजेचं असतं, ते चर्चेत आणणं. आणि आज ही मुलं सगळी माझ्याबरोबर आहेत ना, उभी राहत आहेत. मी त्यांना उभं नाही केलेलं, ती स्वतःहून उभी राहिलेली आहेत, कारण त्यांना हे इश्यू जाणवत आहेत, त्यांना याचा चटका बसतोय. अगदी खरं आहे तुम्ही ते म्हणतायत. आज पोलिसांनी दम द्यायचा प्रयत्न केला तरी विद्यार्थी तिथे दटून उभे राहिले आणि पुढे सुद्धा आंदोलन चालवणार असं म्हटलं. डॉक्टर वेळुकर, मी येतोय तुमच्याकडे, आणि मला ही चर्चा अशी वाया घालवू द्यायची नाहीये. काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, संवाद झाला पाहिजे. डॉक्टर नीरज हातेकर यांच्यासारखा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहे, त्याच्यावर अन्याय होता कामा नये. आणि विद्यापीठ आमचं आहे, विद्यापीठ डॉक्टर वेळुकरांचं किंवा 4 प्राध्यापकाचं नाही आहे, हे मुंबईकरांचं आहे, मुंबईतल्या विद्यार्थ्यांचं आहे. मार्ग निघाला पाहिजे. रद्द केलं पाहिजे का निलंबन, याकडे मी येणार आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, प्राध्यापक नीरज हातेकर यांचं निलंबन मुंबई विद्यापीठानं रद्द केलं पाहिजे का? आता 58% लोक म्हणतायत होय, प्राध्यापक नीरज हातेकर यांचं निलंबन रद्द केलं पाहिजे. ब्रेक घेतो आणि पुन्हा चर्चेला सुरुवात करतो. मला यातून मार्ग कसा काढायचा याच्याकडे यायचं आहे, पण मला पहिल्यांदा जायचं आहे. नारायण खोसे माझ्यासोबत आहेत, विद्यार्थी आहेत विद्यापीठाचे. नारायण खोसे, तुम्ही चर्चा आतापर्यंत ऐकलेली आहे. मला विद्यार्थी म्हणून तुम्हाला विचारायचं आहे, आज असंख्य विद्यार्थी रस्त्यावर उतरले या सगळ्या हातेकरांना झालेल्या अन्यायाच्या विरोधात, तुमचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम डॉक्टर नीरज हातेकर यांच्यावरची जे बेकायदेशीर कार्यवाही आहे, या कार्यवाहीनंतर सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठातला धक्का बसलेला आहे. आणि या धक्का बसल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक मोहीम राबवलेली आहे की ही कार्यवाही चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, अन्याय झालेला आहे,
म्हणून आज सकाळी 8 वाजल्यापासून विद्यार्थी जमा होत होते, आंदोलन चालू होतं. या आंदोलनामध्ये आज 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते आणि ह्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची भावना अशी होती की नीरज हातेकर सरांना परत घ्या. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही कुलगुरूंना देखील हीच विनंती करतोय की आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, यामध्ये आम्हाला शिकवणार कोण? आमचं आता सगळ्या गोष्टी संशोधनाच्या जे काही हातेकर सरांनी केलेल्या आहेत त्याच शिकवू शकतात, तेच शिकवू शकतात. सगळे ॲप्लिकेशन बेसचे पेपर आहेत, ते फक्त तेच शिकू शकतात, त्यांची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. यासाठी सर्व विद्यापीठातले सर्व विद्यार्थी रस्त्यावरती उतरत आहेत आणि आंदोलन करत आहेत. याच्यासाठीच की विद्यापीठ प्रशासनाला आम्ही काल 2 दिवसापूर्वी हे निवेदन देखील दिलेलं आहे. या निवेदनावर विद्यापीठानं फक्त आम्हाला सही आणि शिक्का दिलेला आहे. मात्र या निवेदनावर कुठल्याही प्रकारचं निर्णय या विद्यापीठाने घेतलेला नाही आणि हे विद्यापीठ जोपर्यंत या निवेदनावर निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन यापुढेही चालूच राहणार आहे. आज आमच्या आंदोलनासंदर्भात असं बोलण्यात आलं की आंदोलन बंद झालेलं आहे. हे आंदोलन अजिबात बंद झालेलं नाही. हे आंदोलन आता ताकद घेते, हे आंदोलन मोठं होते. सर्व विद्यार्थी संघटना याला पाठिंबा देत आहेत आणि हे आंदोलन आता ताकदीने होतंय. या आंदोलनाची पुढची दिशा अशी आहे की हे आंदोलन ज्यावेळी पोलिसांनी आमच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही हे आंदोलन बंद केले नाही, तर विद्यापीठाच्या आत हे आमचं आंदोलन चालूच होतं. कारण विद्यार्थ्याच्या मनामध्ये संताप आहे, विद्यार्थी आज नाराज बरोबर आहे. आहे, बरोबर आहे. डॉक्टर वेळुळकर सरांना नारायण, एवढंच विद्यार्थ्यांच्या विचारतोय- मनात संताप आहे, महत्वाचं आहे. आणि डॉक्टर राजन वेळुकर ऐकतायत. मी जाणार आहे, युवा सेनेचे प्रवक्ते आहेत माझ्यासोबत अभिजित अडसूळ, त्यांनी सुद्धा हातेकरांच्या पाठिंब्याची भूमिका घेतलेली आहे. अभिजित अडसूळ, तुमची काय भूमिका आहे? खऱ्या अर्थानं जे निलंबन झालेलं आहे, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये हा निर्णय घेण्यात आला. खऱ्या अर्थानं जेव्हा मीटिंग झाली तेव्हा अजेंड्यावर हा विषय नव्हता. ऐनवेळी काही विषय येऊ शकतात, परंतु हा एवढा सिरियस इश्यू नव्हता की तो मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये घेऊन लगेच तात्काळ निलंबन करणं. मगाशी वेळुकर सरांनी एक गोष्ट सांगितली की विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये काही निलंबन अशा पद्धतीचे होतात, पण फार क्वचित अशा पद्धतीची. कारण जर आपण पाहिलं जेवढे विषय सभागृहामध्ये मांडले जातात, शेकडो विषय मांडले जातात अधिवेशनांमध्ये, आणि त्यामध्ये एखादाच विषय असा होतो की ज्यामध्ये अशा प्रकारचं निलंबन होतात. प्रत्येक विषयामध्ये अधिकारी हे त्याच्यामध्ये एक भाग असतो, परंतु प्रत्येक वेळी त्यांची निलंबनं होत नाही. आणि हा जर विषय आपण जर पाहिला, हातेकर सरांनी ज्या पद्धतीने ज्या भूमिका या विद्यापीठामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, चुकीच्या घडत आहेत, बरोबर घडत आहेत, मला त्याच्यामध्ये पडायचं नाही, परंतु ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा जो त्यांनी पेपरमध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा ज्या गोष्टी केल्या, लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर जी कारवाई केली गेली ही चुकीची आहे. आमच्या सर्व युवा सेनेच्या सिनेट मेंबर्सनी तशा पद्धतीचं निषेध नोंदवून पत्रसुद्धा विद्यापीठाला दिलेलं आहे. आणि युवा सेनेचा हातेकर सरांचं ठीक आहे, आज पाठिंबा आहे, निलंबन बरोबर झालं, कोणाचंही आहे. अशा डॉक्टर पद्धतीने राजन होईल. वेळुकर, मला अत्यंत शांतपणे तुम्हाला विचारायचं आहे की असं दिसतंय विद्यार्थी तुमच्या विरोधात गेलेले आहेत, म्हणजे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या, आणि शिक्षकही नाराज आहेत. मला सांगा की नीरज हातेकरांनी असा काय गुन्हा केला होता की त्यांचं निलंबन तुम्ही इमर्जन्सी पॉवरच्या आधारे केलं? असा काय गुन्हा होता? ते विद्यापीठातल्या त्रुटींविरुद्ध बोलत होते, जे काय गैरकारभार आहे त्याविरुद्ध बोलत होते, एका दृष्टीने विसल ब्लोअरचं काम करत होते. तुम्ही इमर्जन्सी पॉवर ज्या आहेत त्या कशासाठी अंमलात आणल्यात? निलंबन तडकाफडकी का केलं? मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की इमर्जन्सी पॉवर कुलगुरूंनी वापरलेली नाही. आता हातेकरांनी मगाशी म्हटलं की संवाद साधायला पाहिजे. संवाद हा कोणी कोणाला भेटल्याशिवाय संवाद साधला जात नाही. आणि वृत्तपत्रामधनं मी असं वाचलं की हातेकरांनी खूप पत्र कुलगुरूंना लिहिले आणि त्यांनी त्याच्यावर कार्यवाही केली नाही. माझ्याकडे मी खऱ्या म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये सांगितलं की हातेकर सरांनी आपल्याला किती पत्र लिहिले आहेत आणि त्याचं तुम्ही आमच्याकडे, मी आल्यानंतर पूर्वी नव्हती, पूर्वी पद्धत अशी नव्हती, मी ती सुरू केली. त्याला DJMS म्हणतात, डॉक्युमेंट जर्नी मॅनेजमेंट सिस्टीम. कारण मला असा अनुभव आला की काही कागदपत्रच विद्यापीठात सापडत नव्हते, पण हे DJMSमुळे आता प्रत्येक कागद कोणाकडे गेला आणि कधी गेला याची माहिती ही विद्यापीठाच्या संगणकामध्ये असते. आणि त्याच्यामध्ये एक पत्र, आणि तेही आम्हाला मला डायरेक्ट न लिहिलेलं, कोणाच्या तरी माध्यमातून राज्यपालांना लिहिलेलं हे पत्र आलेले आहे. आणि जे पत्र आले त्याच्यावर कार्यवाही झालेली आहे. संवादासाठी जर सर एक मिनिट, सर हे तुमचं म्हणणं सत्य नाहीये असं हातेकरांचं म्हणणं आहे. हातेकर, तुम्ही किती पत्र लिहिलीत? एक मिनिट थांबा डॉक्टर वेळुकर, एक मिनिट.
निरनिराळ्या वेळा आम्ही वेगवेगळ्या लोकांना, योग्य अथॉरिटीजना वारंवार पत्र लिहिलेली आहेत. उदाहरणार्थ हे माझ्याकडे आमच्या जॉईंट ॲक्शन कमिटीचं जे पत्र आहे, आम्ही कुलसचिवांना पत्र लिहिली आहेत, कुलगुरूंना पत्र लिहिली आहेत, कुलपतींना पत्र लिहिली आहेत. कारण आम्हाला कुलसचिवांकडनं काहीच आलेलं नाही. ही जी पत्र आहेत, ही पत्र माझ्याकडे आहेत. 18 ही पत्र जी आहेत सगळी, हा पत्रांचा बंच, हा ऑनरेबल व्हाईस चान्सलर, इथे 5-6-7 पत्र आहेत, रजिस्ट्रार 7-8 पत्र आहेत. ही पत्र अशी एक 20-25 पत्र या तुम्ही गेल्या 3 पत्रांचं वर्षात उत्तर लिहिलेली. मला नाही, ही पत्र मी 2-3 वर्षात, मला या पत्रातलं एकाचंही उत्तर आजपर्यंत आलेलं नाही आहे. ही पत्र मी जेव्हा ज्या सेक्शनमध्ये जायला पाहिजे त्या सेक्शनमध्ये गेल्यावर त्या सेक्शनमध्ये म्हणतात की असं पत्र आमच्याकडे अस्तित्वात नाही. अस्तित्वातच नाही पत्र. माझ्याकडे ही सगळी पण प्रॉपर तुम्हाला एक्नॉलेजमेंट आहे तुमच्याकडे. माझ्याकडे बोलवा लिहिता आलं मी योग्य ऑफिसरकडनं फॉरवर्ड केलेली ही पत्र आहे. ते बघा, फॉरवर्डेड थ्रू व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित अधिकाऱ्यांकडनं फॉरवर्ड करून त्याच्यावर शिक्के बिक्के घेतले. हे रिसिव्ड आहे बघा, रिसिव्डचे शिक्के आहेत त्याच्यावर, रिसिव्डचे सगळ्यावर शिक्के आहेत. सगळ्यावर शिक्के आहेत किंवा योग्य अधिकाऱ्यांकडनं फॉरवर्ड केले. डॉक्टर वेळुकर, हे पुन्हा असत्य दिसतंय. खूप पत्र त्यांनी इथे आणलेली आहेत, माझ्यासमोर पत्राच्या प्रती आहेत, त्याच्यावर एक्नॉलेजमेंट आहे. हॅलो. डॉक्टर वेळुकर, या हॅलो. पत्रावर यांनी फॉरवर्ड डॉक्टर वेळुकर तुम्हाला ऐकू येत आहे? हो, मला ऐकू येत आहे. त्यांनी पत्राच्या प्रती इथे ते दाखवत आहेत, त्यांनी प्रेक्षकांना दाखवल्या आहेत, त्यावर तुमच्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या एक्नॉलेजमेंट आहेत. पत्र तुमच्यापर्यंत पोहोचली नाहीत असं म्हणायचं का? मी तुम्हाला माझ्याकडचा रेकॉर्ड दाखवू शकतो. मी सांगितलं की त्यांच्याकडची जी पत्र आली त्याच्यावरती कार्यवाही झाली आहे. माझ्याकडे हा संपूर्ण डेटा आहे आणि त्या संदर्भामध्ये म्हणजे ते जे बोर्ड ऑफ स्टडीजचं उदाहरण देतात, मी तुम्हाला प्रक्रिया सांगू इच्छितो की वृत्तपत्रामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनला जो दोष देण्यात येतो आहे तो जनसामान्याला सांगायला पाहिजे. बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये कॉप्शनमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचा काही रोल नसतो. त्याच्यामध्ये जे निवडून आलेले लोक असतात त्या बोर्डावरती ते कॉप्शन करत असतात. आता ते कॉप्शन केल्यानंतर तो कॉप्शनमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचा कोणी माणूस त्या बोर्डामध्ये बसत नाही. ते बोर्ड जे देतं त्यांनी तपासायला पाहिजे आणि एखाद्या बोर्डाने एखाद्याची नियुक्ती केल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनला जर ती कागदपत्र तपासायची असतील, तुमच्याकडे डिग्री आहे किंवा नाही हे कशावरून सिद्ध होईल? सर मला हे तुम्हाला कळत डिग्री नाही. दाखवली सर तरच एक होईल की मिनिट नाही? सर मला याचा राग येतो या रेड टेपचा आणि या ब्युरोक्रेसीचा. जो गृहस्थ केम्ब्रिजचा फेलो आहे, ज्यांनी 50 शोध निबंध लिहिले आहे, जो तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये इतकी वर्ष शिकवतोय, त्याला तुम्ही सांगता तुमची डिग्री सिद्ध करा, तुमची क्वालिफिकेशन सिद्ध करा. हे काय आहे सर? कशा प्रकारे हा देश चाललाय, कशा प्रकारे हे विद्यापीठ चाललेलं आहे? सर हे अत्यंत चुकीचं आहे. हे तुम्ही सरकारी म्हणजे मंत्रालयात अधिकारी वागतात तसे वागतात. हे कचऱ्याच्या पेटीत फेकून द्यायला हवं. सर दिस इज नॉट डन. असं आहे निखिलजी, ही मला 1 मिनिट बोलू द्याल काय? बोला. अरे ऐकू येत नाही. बोला सर. हा बोला. बोला. आता आपण जे म्हणाला त्या मताचा मी पण आहे. मग फेकून की द्या एखादा सर. मोठा मग माणूस फेकून द्या. असेल, एका मोठा माणूस असेल त्याचं आपण हे करायला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो, आता आरटीआय मध्ये आम्हाला ही माहिती मागतात. ती फक्त हातेकरांची नाही, त्याच्यात ज्यांचे कॉप्शन झाले त्या सगळ्यांची माहिती विद्यापीठाने मागितली. मला असं वाटतं की आरटीआय मध्ये जर कोणी आम्हाला माहिती मागत असेल, सर मला एक गोष्टीचं उत्तर द्या सर. उद्या अमर्त्य सेनना विद्यापीठासाठी तुम्ही काही त्यांचं काम घेणार असाल तर तुम्ही अमर्त्य सेनना त्यांचं क्वालिफिकेशन सिद्ध करायला सांगणार आहात का? म्हणूनच येत नाही आंतरराष्ट्रीय विद्वान आज मुंबई विद्यापीठात. बरोबर आहे. सर्व बोर्डामध्ये ज्या नियुक्त्या झाल्या ते सगळे अमर्त्य सेन नव्हते. सर पण डॉक्टर हातेकरांचं क्वालिफिकेशन तुम्हाला माहिती आहे? सर मला आज स्पष्टपणे विचारायचं आहे, डॉक्टर हातेकर हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे. केम्ब्रिजचे फेलो आहेत, जे 31व्या वर्षी मला वाटतं फेलो झाले केम्ब्रिजचे. असा हा माणूस आहे, याची किंमत युनिव्हर्सिटीला कळत नाही. मला असं वाटतं की तुम्ही हा नॅरो करू नका. मी नॅरो करत नाहीये सर. 100 ऑप्शन होतात सर. मी नॅरो करत नाही. विद्यापीठामध्ये 100 ऑप्शन्स होतात. हे 100 लोकांकडनं कागदपत्र मागवावे लागतात. पण सर हातेकर कोण आहे तुम्हाला माहिती होतं? ठीक आहे सर, तुम्ही नोकरशाही उत्तर देतायत. आपण पुढे जाऊया. मला सांगा गैरव्यवहाराविषयी. नोकरशाही उत्तर नाही, हे शैक्षणिक उत्तर आहे. हे शैक्षणिक नाहीये, याला नोकरशाही म्हणतात सर. नाही याला आता हे मंत्रालय म्हणतात, त्याला मंत्रालय तसं चालतं एका डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंटकडे नाहीत. सर मला प्रश्नाचं उत्तर द्या. हातेकरांनी सर 16 मुद्दे हातेकरांनी उपस्थित केले आहेत. हे अत्यंत गंभीर मुद्दे आहेत.
16 मुद्दे उपस्थित केले. सर ऐकू येत आहे? सर ऐकू येत आहे का? मला ऐकू येत नाही. या संपूर्ण मुद्द्यांचे माहिती माझ्याकडे आहे. मी सविस्तर कागदपत्रांसकट ही माहिती देऊ शकतो. नाही सर, मला काय शैक्षणिक विचारायचं ऐकून घ्या. संशोधन, सर मला असं दिसतंय financial, सर आज आपल्याकडे एवढा वेळ नाहीये सविस्तर चर्चा करायला. मुख्य मुद्द्यांची आपण चर्चा केली आहे. सर ऐकू येत आहे का? व्यवस्थित ऐकू येत नाहीये. सर माझा आवाज पोचतोय का? व्यवस्थित ऐकू येत नाहीये. पण माझा मुद्दा समजतोय का तुम्हाला? सांगा. माझा मुद्दा असा आहे सर, इथे असं दिसतंय की तुम्ही एका अत्यंत प्रज्ञावंत अशा प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे. ही घाईघाईत केली असं सर्वांचं म्हणणं आहे. ही मनमानी असं म्हणणं आहे. मला असं दिसतंय एक पत्रकार म्हणून इथे संवादाचा अभाव आहे. त्यांनी तुम्हाला पत्र लिहिली, कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली नाहीत, कदाचित तुमच्या नोकरशाहीमध्ये ती अडकली. माझं म्हणणं आहे आज हा संवाद सुरू होऊ शकतो का? कोणत्याही प्राध्यापकांनी माझ्याकडे विद्यापीठाचं प्रगती करण्यासाठी आले तो दे आर ऑलवेज वेलकम. आय इंटरॅक्ट विथ देम आणि मी त्यांच्यासोबत नेहमीच चर्चा करतो. जर लेक्चर कॉम्प्लेक्स ऋतू दिवाण मॅडमला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुधरवायचं असेल त्यांनी सूचना कराव्या. आपण त्या सर्व तात्काळ त्याला जेवढा काळ लागतो तेवढ्या सर्व काळामध्ये त्याची प्रक्रिया सुरू आहे. आपण सुरू करूया. ठीक आहे सर, आज तुम्ही प्रक्रिया सुरू करायला तयार आहात. सर एक मिनिट, सर एक मिनिट. ऋतू दिवाण बोलणार आहेत आणि मला तुम्हाला एक प्रश्न आधी विचारायचा आहे की ही प्रक्रिया चांगल्या वातावरणात व्हायला हवी, यासाठी डॉक्टर हातेकरांचं निलंबन तुम्ही रद्द कराल का? तुम्ही कुलगुरू आहात, तुम्ही विद्यापीठाचे नेतृत्व करताय, तुम्ही हे निलंबन रद्द कराल का? संस्था आणि व्यक्ती या दोघांमध्ये मी संस्थेला महत्व देतो. मी ज्या संस्थेचा कुलगुरू आहे त्या संस्थेला कोणी जर जगामध्ये बदनाम करत असेल संवाद न साधता तर ते कदापिही मान्य नाही. परंतु मी संपूर्ण जनतेला सांगू इच्छितो की सस्पेन्शन इज नॉट पनिशमेंट. हातेकरांना संपूर्ण न्याय देण्यात येईल, त्यांना संपूर्ण त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. पण संस्था ही मोठी असते. सर पण संस्था कोणी ठरवली? सर तुम्ही निर्णय घेतलेला आहे. सर तुम्ही एकट्याने तडकाफडकी निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला असं सांगितलं नव्हतं मॅनेजमेंट काउन्सिलनी निलंबन करा म्हणून? अनेक सदस्य विरोधात होते, तुम्हीच सांगितलं. तुम्ही हा तडकाफडकी आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णय घेतलेला आहे. नाही, सर्व संमतीने हा निर्णय झालेला आहे. 1-2 जणांची मतं नोटीस द्यावी, ऍक्शन घ्यावी, पण नोटीस द्यावी असं म्हणणं होतं. पण ती नोटीसही पोचवलेली नाहीये. मला इथे ऋतू दिवाण मॅडमकडे यायचंय. मॅडम तुम्हाला काय म्हणायचंय? ते जे म्हणतात की मी चर्चेला तयार आहे, काय करायला हवं कुलगुरूंनी? नहीं, हम भी आई थिंक चर्चे के लिए तो सभी तैयार हैं, पर इतना टाइम क्यों लगाया एक चर्चे के लिए? दूसरा, थोड़ी चिट्ठियां तो मैंने खुद फॉरवर्ड करी है और खुद साइन करी हैं. दूसरे लोगों को कॉपी, इनको वो अलग. आपको कोई रिस्पॉन्स नहीं आया क्या? नहीं, वो रिस्पॉन्स नहीं. 1 महीना, 2 महीना, 3 महीना, अभी तक तो उसका तो रिस्पॉन्स नहीं आया है. इनफैक्ट परसों ही हमने रेजोल्यूशन भेजा, कल मैंने चिट्ठी लिखी, क्योंकि जब हम ये करते हैं सस्पेंशन, ये एकेडमिक प्रोग्राम पे क्या असर है? अभी हमारे 150 स्टूडेंट्स हैं, वो हम लेक्चर हम ले ही नहीं सकते. तो हमारा पूरा एकेडमिक प्रोग्राम पूरा खराब हो गया है बिकॉज ऑफ दिस. तो मैंने पूछा है, ईमेल किया है कि आप एडवाइस करें कि अभी हम क्या करें अपने एकेडमिक प्रोग्राम के लिए. दूसरा, ये जो सस्पेंशन है ये पनिशमेंट नहीं है, तो सस्पेंशन क्यों है? इंक्वायरी कराइए. इंक्वायरी कराने के लिए हम वी आर डिपार्टमेंटल इंक्वायरी. विदाउट सस्पेंशन भी इंक्वायरी हो सकती है. ऑफ कोर्स, शो कॉज नोटिस, मेमो, ये नॉर्मल है. जो इनफैक्ट हम एजिटेट करते थे कितना 80s, 90s, 2000 में, आपने भी काफी कवर किया हुआ है. आई थिंक कभी किसी का सस्पेंशन नहीं हुआ है, तो फॉर अस दिस वाज एकदम अजीब. ना अभी इसमें वेरी क्लियरली इसमें लिखा है कि डिपार्टमेंटल इंक्वायरी प्लस पनिशमेंट कैसे नहीं है. यू विल बी पेड सब्सिस्टेंस अलाउंस, मतलब उनको पगार भी नहीं मिलेगा, उनका सैलरी भी नहीं मिलेगी, सैलरी भी नहीं, सब्सिस्टेंस अलाउंस इसमें मिलेगा. तो कैसे ये पनिशमेंट नहीं है? मला सांगा सावंत साहेब, तुम्ही कुलगुरू होतात, तुम्ही जयपूरलाही कुलगुरू होतात, तुम्ही अशा परिस्थितीत काय केलं असतं? हे बघा, फार महत्त्वाचे 2च मुद्दे आहेत. हे सस्पेन्शन झालं हे योग्य आहे का अयोग्य हा एक मुद्दा आहे, आणि का झालं याच्या मागची खरी कारणं वेगळी आहेत, ती जनतेसमोर येत नाही आहेत.
त्याने एक मुद्दा मग सांगितला की एडी सावंत आणि ते 3.5 वर्षापासून हे असं काही करतायत. हे का करतायत हे त्यांनी स्वतःच्या आत्म्याला विचारावं आणि ठरवावं. न्यायालय ठरवेल तेव्हा ठरवेल की व्हेदर ही इज अ क्वालिफाईड अँड एलिजिबल टू बी व्हाईस चान्सलर. हा मुद्दा मी जात नाही सध्या, पण हा वेगळा मुद्दा तो आहे, न्यायप्रविष्ट हा आहे. आजच्या चर्चेचा मुद्दा पण नाहीये. पण पण महत्वाचं आहे, हे सूडबुद्धीने केलेलं आहे. एखाद्याचा आवाज दाबण्यासाठी, म्हणजे हातेकरनी आवाज एकट्याने निर्माण केला म्हणून हातेकरावरती कारवाई करण्यासाठी ते वाट बघत होते. त्यांनी ते प्रशासकीय मुद्दे आणले. मूळ मुद्दा आहे, हातेकरांनी एका संस्था चालकाच्या PIL मध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे कोवारंटोमध्ये की ह्यांचं संशोधन जे मधनं म्हटले 12 संशोधनं, ती संशोधनाचे पेपर नाहीतच आहेत, ही खोटी माहिती आहे. हा पहिला मुद्दा. तो खरा जीव घेणं आहे, हा हातोडा आहे की पब्लिकेशन्स विच आर नॉट एक्झिस्टिंग ॲट ऑल ही इज कॉलिंग देम एज अ पब्लिकेशन. हा इतका मोठा सायंटिस्ट आहे, इकॉनॉमिस्ट आहे, त्यांनी लिहिल्यावरती हा मोठा यांना धक्का आहे. नंबर 1 सूडबुद्धीचा आहे. PIL करणारे संस्था चालक एक निघाले की हे असं कसं चाललेलं आहे. पेपरातनं त्यांनी वाचल्यानंतर ते कॉलेज आदिवासी भागात आहे, म्हणजे विशेष ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये काही सवलती द्यायच्या असतात. मुंबईतलं कुठलंही कॉलेज घ्या, मी त्याच्यामध्ये 100 त्रुटी आज सांगेन. आज मुंबईच्या कुठल्याही कॉलेजमध्ये BSc IT BAMS BAMN शिकवायला एकही नामनियुक्त असा प्राध्यापक लेक्चर अपॉइंट केलेला नाही. ते कोर्सेस चालतात, ह्या त्रुटी नाही का? सगळ्या कॉलेजमध्ये 100 आणि 200 त्रुटी मी सांगू शकतो प्रशासक म्हणून. त्यांच्यावरती काही कारवाई नाही. त्या आदिवासी भागातल्या कॉलेजला त्यांचं डिसॲफिलिएशन काढण्याची मुंबई विद्यापीठातली पहिली वेळ आहे. त्यांचं हा बदला नाही, सूडभावना नाही का? माझ्या बाबतीमध्ये कारण नसताना मी राज्यपालांना 4 पत्र लिहिली की साहेब तुमची फसवणूक झालेली आहे, हे चुकीचा माणसं अपॉइंट केलेले. मी 4 पत्र हा वेगळा मुद्दा नाही आहे. नाही, एक मुद्दा सूडभावनाबद्दल बोलतो मी. म्हणजे ह्यांचा असं सूड घेतला, PIL वाल्याचा असा मुद्दा घेतला. तिसरा माझ्या वतीमध्ये सुमोटो राज्यपालांच्या संमतीशिवाय राज्यपालांच्या सचिवांना आमच्या चान्सलरला पत्र लिहिले तिकडे जयपूरला की आय एम रायटिंग लेटर टू चान्सलर अँड डुईंग मड स्लिंगिंग. ही सूडबुद्धी आहे. म्हणजे मला तुमचं असं म्हणे सूडबुद्धीने केलंय डॉक्टर वेळुकरांनी. हे दोनच ठीक मुद्दे आहे. आहेत, दोनच मुद्दे आहेत. नाही, त्यांना वेळुकरांना उत्तर देऊ द्या, कारण हा आपला वेळ संपलेला आहे आणि हा आपला मुद्दा नाहीये. मला पुन्हा हातेकरांच्या निलंबनाकडे यायचं आहे. मला डॉक्टर वेळुकर तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही सार्वजनिक जीवनात अनेक वर्षात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत, शिक्षक तुमच्या विरोधात आहेत, हे प्रकरण खूप पेटू शकतं. आता याच्यामध्ये माध्यमं सुद्धा हस्तक्षेप करणार, मुंबईचे नागरिक याच्याशी संबंधित आहेत. मला सांगा, याच्यातून मार्ग कसा काढाल? डॉक्टर वेळुकर, मार्ग काढायला पाहिजे, मार्ग कसा काढाल? ऐकू येत नाही. बोला डॉक्टर वेळुकर, मार्ग कसा काढाल हे मी विचारतोय. मी तुम्हाला पण त्याच्यापूर्वी मी सांगू इच्छितो की एडी सावंतांनी सूडबुद्धीने म्हटलेलं आहे. मी काही त्यांच्या विरोधात गेलो नाही. ते दोघंही माझ्या विरोधात कोर्टामध्ये गेले आहे आणि खोटे कागदांबद्दल त्यांनी जे आत्ता म्हटलेलं आहे, त्यांनी मॅजिस्ट्रेट ॲडिशनल मॅजिस्ट्रेट चुकीची माहिती आहे, कोर्टामध्ये तक्रार नाही. सादर पूर्ण करू केली द्या ना होती. त्यांना. सावंत साहेब पूर्ण करू द्या खोटे त्यांना. कागद सादर केले, ती अजून तक्रार order रद्द सुद्धा हातात झालेली मिळाली आहे. नाही. ती आपण खोटी बातमी न्यायालयावर देतात, पण विश्वास पसरवतात, ठेवणार नाही का हो? माध्यमाला सांगतायत. तुमच्या क्लिपिंग वरती येतं की असं विद्यार्थ्यांना अधिकृत कळवलेलं आहे की डिसमिस झालेले. येस, साधी एक निखिलजी, केस होती की खोट्या डॉक्युमेंटची. निखिलजी, त्याच्यात मला 2 बोलू न्यायाधीश द्या. हो, बदलले. येतो तुमच्याकडे सर, दोन येतो न्यायाधीश तुमच्याकडे. बदलले. 464 468 ऐकू येत 121 खाली मी त्यांनी फॉल्स डॉक्युमेंट केलेत आणि त्रिवार सत्य आहे. ठीक आहे, ठीक आहे. सगळे आपण हा वेगळा false आहेत. विषय आहे. निखिल पण हा जी, वेगळा विषय आहे. पुढे मी जाईन नाही त्याच्यात. नाही नाही, त्याने तुमचं आपण विषय- वेगळी चर्चा करूया. त्याने सावंत, विषय मी काढला तुम्हाला बरोबर. थांबवणार इथे. मला नीरज हातेकरांचं निलंबन यावरच फोकस करायचं आहे. मला डॉक्टर वेळुकर तुम्हाला विनंती करायची आहे, आपण पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया. तुमच्याविषयी यांचे निखिलजी. काय आक्षेप आहेत तुमच्याविषयी? हॅलो 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 निखिलजी, हां बोला. निखिलजी, असं आहे की कोणी आरोप केल्यानंतर जनतेला त्यांच्या समोर योग्य बाजू जायला पाहिजे. हो बोला त्यांनी बोला. चुकीच्या कागदाबद्दल ॲडिशनल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडे तक्रार केली, ती त्यांनी रद्द केलेली आहे. न्यायालयावर आपल्याला विश्वास असायला पाहिजे. माझी कागदपत्र ठीक आहे, त्यांना बोलू द्या ना. सावंत, त्यांना बोलू द्या ना. असं काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नाही नाही, थांबा ना, आपण नवा कार्यक्रम घेऊ. असं काय करता? IIT प्रश्न मद्रासचे संपलेला नाही इथे. डायरेक्टर, आपण वेगळा IIT कार्यक्रम घेऊ. कानपूरचे असं काय करता? डायरेक्टर, त्यांना बोलू द्या सुप्रीम ना. कोर्टाचे फॉर्मर जस्टिस, या सगळ्या मोठ्या लोकांनी तपासलेले आहेत.
त्यांनी ती तपासलेली, त्याच्यावरही आपल्याला विश्वास ठेवायचा नाही का हो? इतक्या मोठ्या मोठ्या लोकांनी तपासल्यानंतरही तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्यांनी काय म्हटलंय ते लेखी आहे, इकडे लेखी आहे. ठीक आहे डॉक्टर सावंत, हा मी प्रश्न संपवतो इथे. याचं कारण असं, मला ही चर्चा करायची नाही आज, मला निलंबनाकडे यायचं आहे. मला डॉक्टर वेळुकर, तुम्ही त्या पदाला योग्य आहात की नाही ही चर्चा आज करायची नाही. तुमची 3.5 वर्ष संपलेली आहेत, आता अधिक काळ निघून गेलेला आहे. डॉक्टर वेळुकर, यातून मार्ग कसा काढायचा? साडेतीन वर्षामध्ये शैक्षणिक संशोधन, फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांच्या सगळ्या सोयी सुविधा जेवढ्या झालेल्या आहेत, अजून करायच्या आहेत तेवढ्या मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण सोयी सुविधा विद्यापीठामध्ये झाल्या आहे. मलाही अनेक लोक भेटलेत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे ही सर तुम्हाला ही लढाई रस्त्यावर लढायची आहे का? सर तुम्हाला ही लढाई रस्त्यावर व्हायला पाहिजे का? सर तुम्हाला आवाज येतोय अशी माझी कंट्रोल रूम मला सांगते. सर तुम्हाला पूर्णपणे आवाज येतोय असं माझं कंट्रोल रूम सांगते. हॅलो सर तुम्हाला आवाज येतोय असं माझं कंट्रोल रूम मला सांगतंय. मला आवाज व्यवस्थित येत नाहीये. नाही पण तुम्हाला ऐकू येत आहे, तुम्हाला माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत. मला इतकाच प्रश्न विचारायचा आहे. आता ऐकू येत आहे? हा, आता नीट येणार तुम्हाला ऐकू, कारण माझ्या कंट्रोल रूमने सांगितलं म्हणजे आवाज पोहोचतच असणार. मी सर तुम्हाला विचारतोय शेवटचा प्रश्न. सर शेवटचा प्रश्न. अरे आमच्या कानावरही विश्वास ठेवा. नाही विश्वास ठेवतोय सर, मी तुमच्यावर अजिबात अविश्वास दाखवलेला नाहीये. पण सगळे विद्यार्थ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा, युनिव्हर्सिटीतल्या शिक्षकांनी विश्वास ठेवावा, म्हणून यातून तुम्ही मार्ग कसा काढणार आहात? हातेकरांचं निलंबन रद्द करणार आहात का? सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे होतील असंच मी सांगू इच्छितो आणि हातेकरांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. ठीक आहे, हातेकर शेवटी पुन्हा तुमच्याकडे येतो. ते म्हणतात नियमाप्रमाणे गोष्टी होतील. तुमचं शेवटी काय म्हणणं? बरोबर. मी या विद्यापीठात गेली 25 वर्ष नोकरी करतोय. मला केम्ब्रिज विद्यापीठात नोकरी होती, JNU मध्ये माझं निवड झाली. आता भारतातल्या किमान 3 ते 4 विद्यापीठात मला निमंत्रण आहे. तरी पण ही राज्य सरकारचं, महाराष्ट्रातलं माझं विद्यापीठ आहे म्हणून या विद्यापीठात मी नोकरी करतोय. मी आत्तापर्यंत नेहमीच या विद्यापीठाच्या हिताचा विचार केला आहे. आणि जर मी घेतलेले जे इश्यूज आहेत याचे मॅनेजमेंट काउन्सिलला एवढ्या गांभीर्याने ते वाटले असतील, त्यांनी जर तितक्याच गांभीर्याने इश्यूचा विचार केला आणि ह्याच्यावर जर त्यांनी सोल्युशन काढलं तर माझ्या निलंबनाला काहीतरी अर्थ आहे असं मी मानीन. त्यामुळे कुलगुरू सरांनी जर ते म्हणतायत तुमचा वैयक्तिक प्रश्न नाहीये, माझा वैयक्तिक युनिव्हर्सिटी सुधारण्याचा प्रश्न आहे. ही जी मुलं माझ्याकडे येतात आज ग्रामीण भागातनं, आज सामान्य लोकांच्या पैशाने विद्यापीठ चालतं, गरीब लोकांच्या पैशाने विद्यापीठ चालतं. विद्यापीठ काही प्रॉफिट मेकिंग बॉडी नाही आहे, त्यामुळे आम्हाला सामाजिक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी जर माझं विद्यापीठ पूर्ण करू शकत नसेल, याची मला या विद्यापीठाचा घटक म्हणून खात्री पटलेली असेल, तर सर्वसामान्य जनतेकडे जाऊन हे मांडायचा माझा हक्क आहे. आणि त्या हक्काची किंमत मला चुकवायला लागली तरी मी चुकवायला तयार आहे. ठीक आहे सर, शेवटी पुन्हा तुम्हाला विचारतो, हा डॉक्टर हातेकरांचा वैयक्तिक मुद्दा नाही, हा मुंबई विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. एका अत्यंत चांगल्या प्राध्यापकावर झालेला अन्याय आहे असं बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे. तुम्ही आपला पोलही पहा. तुम्ही जरा कायदे कानून आणि नियमांच्या बाहेर येऊन खरं नेतृत्व दाखवाल का? हा प्रश्न सुटू शकतो सर. तुम्ही निलंबन मागे घ्या आणि चर्चेला बसा, संपला मुद्दा. दोघांनाही विद्यापीठ चांगलं जर करायचं असेल तर आडमुठेपणा कशासाठी? विद्यापीठाच्या कडनं कोणताही आडमुठेपणा होत नाही आहे. मी या सगळ्यांशी संवाद साधायला तयार आहे, सगळ्या प्राध्यापकांशी. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना माझ्याशी संवाद साधायचा आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांशी मी संवाद साधायला तयार आहे. संवादाने अनेक गोष्टी होत असतात. दुसरी गोष्ट की हाटेकर सांगतात की त्यांना अनेक संस्थांनी बोलवलं. माझ्याकडे डझनभर संस्थांची नावं आहेत ना मला बोलवले ते. म्हणजे असं हे नाही आहे की त्यांनाच बोलवलं आणि मला बोलवलं नाही, असा प्रत्येक माणूस असं नसतो. संवाद साधायला मी आज तयार आहे विद्यार्थ्यांशी, प्राध्यापकांशी संवाद साधायला तयार आहे. सर आता माझा वेळ संपलेला आहे. मला इन्क्वायरी ही डिक्लेअर्स हिअर निवृत्त न्यायमूर्ती, हे कोणी ठरवलं? ही शुड गो टू मॅनेजमेंट काउन्सिल. दिल्ली कॅन डिक्लेअर रिव्होक हिज सस्पेन्शन ऑल्सो. तुम्ही असं म्हणता की त्यांनी पहिलं निलंबन केलं ते सुद्धा बेकायदेशीर आहे. निवृत्त न्यायमूर्तीची इथे जाहीर केलं ही शुड गो टू मैनेजमेंट काउंसिल. नहीं, इतना मुझे कहना है, सस्पेंशन होता है तो चार्जेस के बाद होता है, इंक्वायरी के बाद होता है, तब उसके पहले कैसे कर सकते हैं? 49.9 कुठे आहे ही कारवाई? ठीक आहे सर पुन्हा येतो तुमच्याकडे. सर तुम्ही विचार करणार आहात का? थोडेसे संवेदनशील व्हा आणि विचार करा, हा प्रश्न सुटू शकतो सर.
मी अत्यंत संवेदनशील म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जातो. त्याच्यामुळे सावंत सर जे सांगतायत ते अत्यंत चुकीचं काही सांगतायत. चुकीचं कायदा नाहीये. असं म्हणत नाही. 1479 विद्यापीठाच्या 1499 कुलगुरूंना विद्यापीठाच्या कुलगुरूंनाच तो अधिकार आहे, कारण ते अपॉइंटिंग आणि डिसिप्लिनरी अथॉरिटी आहे. ठीक आहे सर. सर आता मी ही चर्चा इथे थांबवतो. या सर आता ही मी चर्चा थांबवतो इथे. याविषयी मतभेद आहेत. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा. प्राध्यापक नीरज हातेकर यांचं निलंबन मुंबई विद्यापीठानं रद्द केलं पाहिजे का? आता 60% लोक म्हणतात होय निलंबन रद्द केलं पाहिजे. बहुसंख्य लोकांनी आज नीरज हाटेकरांना समर्थन दिलेलं आहे. माझी शेवटी एवढीच विनंती आहे कुलगुरूंना की चर्चा करा, निलंबन रद्द करा आणि विद्यापीठाची जी दुरवस्था आहे त्यातून मार्ग काढा. मुद्दा डॉक्टर हातेकरांचा नाहीये, मुद्दा वैयक्तिक वेळुकर विरुद्ध हातेकर यांचा नाहीये. मुद्दा विद्यापीठाचा कारभार सुधारण्याचा आहे आणि ते 96व्या क्रमांकावर विद्यापीठ होतं ते 150व्या क्रमांकावर का गेलं हा प्रश्न विचारण्याचा आहे. हातेकरांनी तो अधिकार बजावला आहे, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. या कारवाई विरुद्ध सर्व नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे, कारण हे घटनेने दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.